आज भारतामध्ये आजार किती वाढलेत, दवाखाने किती वाढलेत, तुमच्या छोट्या छोट्या गावामध्ये मेडिकल किती वाढलेत होते आधी. आज आपलं प्रत्येक भारतातलं निसर्गातलं गाव खेडं प्रत्येक हे अतिशय सदृढ सशक्त होतं, तब्येती चांगल्या होत्या लोकांच्या. आज राहिलेल्या नाही आहेत, कारण अतिशय नियोजनबद्धरित्या तुम्हाला आम्हाला संपवण्याचं षडयंत्र रचलंय आणि व्यवस्थित आपण त्या गाळात अडकलेलो आहे. आपण सगळी, मी सुद्धा अडकलो, कारण पर्याय नाही आहे, काही मिळतच नाही आहे दुसरं. माझं नाव राहुल टोपले. माझं मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, पण मी राहतो कोल्हापूरला. प्रथमतः मला आपण सगळ्यांनी आमंत्रित केलं याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो आपणा सर्वांची. माईक आवाज येतोय ना माझा की नाही? मी तुम्हाला सांगितलं की माझं नाव राहुल टोपले, माझं मूळ गाव आजरा आणि मी राहतो कोल्हापूरला. शिक्षणानं मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे, मी BE सिव्हिल आहे. आणि अत्यंत प्रामाणिकपणे मी पहिलं वाक्य तुम्हाला सांगेन की मी शेती संदर्भात कुठलंही शिक्षण घेतलेलं नाही, शेतामधला माझा कसलाही अनुभव नाही आहे. आता 2 मिनटं तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की आम्ही एवढं वेळ काढून आलोय शेती संदर्भात ऐकायला आणि व्याख्याता पहिलं वाक्य सांगतो की शेतातलं मला काय कळत नाही. खरंच मला शेतातलं काय कळत नाही, हे मी प्रामाणिकपणे मान्य करतो. पण गेली 10 ते 12 वर्ष मी संपूर्ण नैसर्गिक आणि पारंपरिक शेती ह्या विषयावर महाराष्ट्रातले 36 जिल्हे, 330 तालुके आणि 4 राज्यांच्या मध्ये मी काम करतो आहे. आणि माझ्याबरोबर साधारण महाराष्ट्रातले 3,70,000 शेतकरी काम करत आहेत नैसर्गिक शेतीचं. कारण मी जो विचार मांडणार आहे किंवा तुमच्याशी काय जी चर्चा करायची आहे, हितगुज करायचा आहे, ते अत्यंत वेगळं आहे. आजपर्यंत मित्रांनो तुम्ही अनेक शेतीची प्रशिक्षणं केली असतील. आज महाराष्ट्र शासनाचे मान्यवर अधिकारी आहेत, त्यांनी सुद्धा अनेक प्रशिक्षणं केली असतील. आता रामेतीचा उल्लेख केला, मला रामेतीमध्येही बऱ्याचदा बोलवतात. पण याच्या पुढच्या 2-4 तास, 5-6 तासामध्ये आपण जे काही चर्चा करणार आहोत ती सर्वस्वी वेगळी आहे आणि मला 100% खात्री आहे की ती तुम्ही ऐकलेली नाही आहे. कारण माझ्यासारखा सिव्हिल इंजिनियर माणूस माझा उद्योगधंदा व्यवसाय संपूर्ण थांबवून जेव्हा निसर्गाकडे, शेताकडे येतो, तो काही असा उगाचच येत नाही बरं का. त्याच्यामागे एक कहाणी आहे, त्याच्यामागे एक स्टोरी आहे आणि ती अत्यंत दुःखद आहे. 2011ला मी माझं जेव्हा व्यावसायिक काम करत होतो पुण्याला, माझं पुण्याला ऑफिस होतं, माझ्याबरोबर काम करत असलेला माझा बंधुतुल्य मित्र, पार्टनर, अचानक त्याला कॅन्सर झाला. आणि जो धडधाकट होता, शाकाहारी होता, व्यायाम वगैरे करणारा होता, आणि त्याला कॅन्सर झाला. आणि नुसता तो झाला नाही की आम्हाला ते कळलंच नाही, आम्हाला ते कळलंच नाही. आणि थोड्या अहंकारामध्ये आम्ही राहिलो, जो मानवीय स्वभाव आहे. आम्हाला वाटलं आमच्याकडे पैसा अडका आहे, आम्ही पुण्यामध्ये आहोत, चांगली चांगली हॉस्पिटल्स जवळ आहेत आणि माझे बऱ्यापैकी मित्रमंडळी चांगले तज्ज्ञ डॉक्टर आहेत. अशा वेळेला हा गैरसमज होता आमच्या मनामध्ये की आम्ही आमच्या मित्राला वाचवू शकू, की काय होणार नाही वगैरे वगैरे. पण असं झालं नाही मित्रांनो. पुढच्या 6 महिन्यामध्ये आमचा मित्र आम्हाला सोडून गेला, आम्ही काहीही करू शकलो नाही. त्या दिवशी पहिल्यांदा माणूस म्हणून स्वतःच्या खुजेपणाची जाणीव झाली आणि इथून अध्यात्म सुरू झालं. माझा स्वतःचा विषय अध्यात्म आणि शेती आहे आणि त्याच विषयावर गेली 12 वर्ष मी अहोरात्र काम करतोय. तोच हा विषय, शेती आणि अध्यात्म आणि वैश्विक शक्तीची ओळख. कारण मी शेताकडे अध्यात्माच्या मार्गानं वळलो. जेव्हा माझा मित्र गेला तेव्हा प्रचंड मनात वेदना झाल्या, त्रास झाला. आणि अशा वेळेला मला एका सद्गृहस्थानं गिरनारला घेऊन गेला. काही लोकांना माहीत असेल, गिरनार दत्तस्थान आहे, 11,000 पायऱ्या आहेत. तोपर्यंत मला ते काय माहीत नव्हतं. आणि 2011ला मी गिरनारला गेलो, 11,000 पायऱ्यात चढलो.
नशीब कसं असते आणि वेळ कशी असते बघा मित्रांनो. 2011ला ज्या दिवशी मी गिरनारात चढलो तो दत्त जयंतीचा दिवस होता, डिसेंबर मधला. 18 डिसेंबर 2011 कधी विसरणार नाही, माझं आयुष्य फिरलं. आणि त्या दिवशी जेव्हा दत्तगुरूंच्या पादुकावर डोकं ठेवायचा योग आला, भगवंतानं ते घडवून घेतलं माझ्याकडनं. त्याच दिवशी त्या क्षणाला मला विरक्ती आली. विरक्ती अशा अर्थानं आली, त्या क्षणाला मला हे लक्षात आलं की तुमच्या माझ्या हातामध्ये काही नाही आहे, करता करविता वेगळाच आहे. आणि तिथंच महाराजांना मी शब्द दिला की याच्या पुढं माझा मित्र गेला असला तरी इतरांचे कुणाचे मित्र जायला नाही पाहिजेत, त्यासाठी मी काम करणार. काय काम करणार हे माहिती नव्हतं मित्रांनो, पण जसं तिथून भरल्या डोळ्यानं उतरलो मी आणि त्यानंतर ही शेतीची ओढ सुरू झाली. ही माझ्या भगवंताची कृपा, ही माझ्या महाराजांची कृपा. त्यांनी ह्या कामासाठी माझी निवड केली. आणि आजही मी नम्रतेनं सांगेन की जे मी काम करतोय ते मी करत नाही आहे, माझा भगवंत माझ्याकडनं करवून घेतोय. आणि गेली 12 वर्ष मी अथकपणे 24 तास मी माझा कामधंदा सोडलाय बरं का. हसाल तुम्ही, कोट्यावधी रुपयाचा टर्नओव्हर होता माझा, पण सगळा सोडून दिला मी. तीच विरक्ती, तोच त्याग भगवंतानं माझ्या डोक्यामध्ये घातला. 2012 नंतर मी माझा व्यवसाय सोडला. आज अखेर मी ऑफिसला गेलेलो नाही माझ्या. मी आहे बोर्डवर आहे, पार्टनर आहे, मला वार्षिक पैसे मिळतात तिथून, त्यावरच माझं घर चाललंय. पण कुठं थांबायचं हे भगवंतानं सांगितलं आणि काय करायचं हे मला प्रॅक्टिकली शिकवलं, ते पण माझा जिवलग मित्र काढून घेतल्यानंतर. आणि त्या मित्राचं दुःख उरात घेऊन मी रानोमाळ पळतोय. आज महाराष्ट्रात अशा माझ्या व्याख्यानं, शेतीशाळा, कार्यशाळा 750हून अधिक झालेत बरं काय. स्वतःचं कौतुक करून घ्यायचं नाही, पण स्वाभिमानानं सांगेन महाराष्ट्रातलं मी एकमेव स्पीकर आहे 750हून शाळा झालेला. आणि त्याच्या पुढचा अभिमान आज लोक सांगतील. मी मानधन वगैरे घेत नाही बरं का, हे सगळं सेवा म्हणून करतो माझ्या मित्राच्या नावानं. रावराण्यांनी मला फोन केला होता, तुमचं मानधन किती आहे, प्रवास खर्च काय, तुमची सोय काय. काही करायचं नाही म्हटलं देवा माझं. माझ्या गाडीने मी स्वतः येणार, माझ्या बंधुतुल्य शेतकऱ्यांशी, माझ्या माता भगिनींशी भेटणार. जेवढं काय भगवंतानं मला ज्ञान दिलंय मी ते तुम्हाला सांगणार आणि मी माझ्या पुढच्या वाटेला निघून जाणार. अशा पद्धतीचं काम भगवंत माझ्याकडून 10-12 वर्ष करून घेतोय. ही छोटीशी गोष्ट अशा करता सांगितली कारण पुढच्या ज्या गोष्टी मी सांगणार आहेत त्या सगळ्याचं मूळ इथं आहे. कारण त्या दत्तगुरूंनी मला इकडे आणलं आणि म्हणून मी जो अभ्यास करायला लागलो शेतीचा, त्या शेतीचा अभ्यास करताना तो मार्ग माझा अध्यात्माचा आहे. आणि मग मला कळून चुकलं की अध्यात्माशिवाय शेती नाही आणि अध्यात्माशिवाय जगणं नाही. आणि हा विचार मांडणारे लोकच नाही आहेत. आणि हे सांगणार कोण तुम्हा लोकांना. आपण जी शेती करतोय मित्रांनो ती अनैसर्गिक, कृत्रिम आणि विषारी शेती करतोय. त्याच्यावर मी प्रचंड अभ्यास केलाय, त्याच्यावर माझे रिसर्च पेपर आहेत आणि माझे 2 पेटंट आहेत बरं का. त्याच्यावर जे लोकांना वाटत होतं हा वेडेपणा आहे तो आम्ही सत्यात उतरून दाखवलाय. तुम्हाला याच्या पुढे मी काही व्हिडिओ दाखवेन, काही माहिती सांगेन, ती बहुमूल्य आहे. शक्य असेल तर पटदिशी फोटो काढून घ्या, कारण ही माहिती कुठं नाही आहे बरं का. कुठेही पुस्तक रूपामध्ये माहिती नाही आहे, हे काहीच नाही आहे कुठे. मला लोकांनी वेडा ठरवलेला, अजूनही म्हणते ते खुळा माणूस आहे. पण मित्रांनो वेडी माणसं इतिहास घडवतात बरं का, शाण्या माणसाचं ते काम नाही. कारण आम्ही व्यवहारामध्ये नाही आहे. जर मी व्यवहारामध्ये असतो तर रावणानं सांगितलं असतं की माझा येणाऱ्याचा खर्च करा, मला मानधन द्या, मला पैसे मला नको आहे ते. कारण भगवंतानं मला ते दिलंय सगळं. मी अतिशय आनंदी समाधानी आहे बरं का. मी 2 टाइम खातो पितो, गाडी आहे, सगळं छान आहे, मला काही कमी नाही आहे. कमी काय आहे माहिती आहे का, माझ्या मित्राची. आणि तो जो कॅन्सरनं गेला त्यानंतर मी हे शोधायला लागलो की कॅन्सर होतो कसा. कारण तुमच्या माझ्यासारख्या सदृढ शरीरामध्ये, स्पेशली तुम्ही सगळे शेतकरी आहात ना, आपण सगळे शेतकरी आहे ना. शेतकरी हा घाम गाळणारा, कष्ट करणारा आहे. तुम्हाला कधी जिम्नॅशियममध्ये जावं लागतं व्यायाम करायला? नाही, गरज नाही. कारण तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात भरपूर वेळ असता, घाम गाळता, कष्ट करता. त्यामुळे शरीर तुमचं तगडं असतं, मन तुमचं तगडं असतं. अशा तगड्या शरीरामध्ये का बरं कॅन्सर सारखे आजार होत आहेत हा माझा पहिला प्रश्न होता. आणि त्याच्यावर मी अभ्यास चालू केला. अनेक लोकांना भेटलो, शेतकऱ्यांना भेटलो. तोपर्यंत मला शेती संदर्भातलं काय माहिती नव्हतं. मी आजही म्हणतो मला त्यातलं कळत नाही. पण जो अभ्यास सुरू झाला त्यातून काही भयावह गोष्टी कळाल्या. आणि त्या भयावह गोष्टी कळाल्यानंतर मग माझं अभ्यास करण्याची उर्मी वाढली आणि मी अभ्यास करायला लागलो. तसा मी शाळेमध्ये स्कॉलर होतो आणि आजही आहे. प्रचंड अभ्यासाचं महत्त्व मला माहिती आहे. अजूनही ह्या वय, माझं 53 वय आहे, मी अजूनही अभ्यास करतो.
अजूनही शिकत राहतो, कारण मला कळलं की ज्ञान हे मिळत राहिलं पाहिजे, त्याशिवाय आयुष्यात गती नाही आपल्याला. आणि मग जो कॅन्सर होतोय आपल्याला, जो शरीरामध्ये रोग येत आहेत मित्रांनो, कॅन्सर हा एक मित्र म्हणेन आता चिल्लर आजार आहे बरं का. कॅन्सरपेक्षा भयानक आजार भारतीय समाजात पसरलेले आहेत. मी तुम्हाला पुढे सांगणार आहे ते. आणि हे जे आजार पसरले हे कसे आले, कुठून आले, हे तुम्हाला मला माहिती नाही. आणि त्याचा शोध घेतल्यानंतर ह्या गोष्टी कळाल्या. आता तुम्ही मला साधी सोपी गोष्ट सांगा, आपण सगळे शिकलेले सवरलेले माणसं, कॅन्सर हा संसर्गजन्य रोग आहे का? म्हणजे एखाद्या कॅन्सर पेशंटला बघायला गेलो, भेटायला गेलो, स्पर्श केला तर तुम्हाला मला कॅन्सर होतो? नाही. कॅन्सर हा संसर्ग नाही आहे, तो हवेतून येत नाही. जर तो संसर्गजन्य नाही आहे तर तो तुमच्या माझ्या शरीरामध्ये येतो कुठून? हा साधा बाळभोट प्रश्न मला उपस्थित झाला डोक्यामध्ये. आणि मग मी त्याचा शोध घ्यायला लागलो. आणि तो शोध संपला मित्रांनो तुमच्या माझ्या शेतामध्ये. अनेक डॉक्टर लोकांशी, अनेक वैज्ञानिक लोकांशी, शास्त्रज्ञ लोकांशी चर्चा केली, विचारविनिमय केला. त्यांनी काही पुस्तकं मला वाचायला दिली. आणि त्यानंतर मला कळालं कॅन्सर सारखे भीषण आजार हे फूडबॉर्न आहेत. म्हणजे आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या गोष्टी अन्न म्हणून खात असतो त्या अन्नामधून आपल्या शरीरामध्ये अत्यंत घातक रसायनं, विषारी पदार्थ जात आहेत न कळत. आणि ते पदार्थ अंगात गेल्यानंतर, सॅच्युरेट झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये घातक आजार तयार होत आहेत. कॅन्सर हा त्यापैकी एक. आता घातक विषारी पदार्थ आपल्या अन्नपदार्थामध्ये येतात म्हणजे काय? परत बॅक इंटिग्रेशन, रिव्हर्स इंजिनिअरिंग. आता आपण जे खातो ते येतं कुठून? शेतामधून, बरोबर. शेतामध्ये ते तयार करतो कोण? आपण. आलो बघा इथं शेताकडे. आणि मग असा माझा प्रवास रिव्हर्स शेतापर्यंत गेला. आणि मग मी शेतकऱ्याकडे गेलो, अनेक अनेक राज्यामध्ये गेलो, फिरलो. मी तुमच्यासारख्या अनेक शेतकऱ्यांच्या घरामध्ये राहिलोय, झोपड्यात राहिलेलो आहे, मी मातीच्या घरात राहिलेलो आहे जाऊन. त्यांच्याकडे राहून त्यांची जीवन पद्धती समजून घेतली. आणि ते शेती करतात म्हणजे काय करतात हे मी माझ्या डोळ्याने प्रत्यक्ष बघितलं. आणि तिथून उलगडा सुरू झाला, कारण बेसिक मी इंजिनियर आहे, ते डोकं माझं इंजिनिअरिंगचं आहेच आहे. मग माझ्या लक्षात आलं गडबड कुठे होती आहे. आज तुमच्या माझ्यासारखा भोळा बाबडा शेतकरी भरपूर उत्पन्न यावं म्हणून अतोनात रसायन घालतोय ना? तुम्ही सुद्धा वापरताय. आणि हे जे रसायन वापरतायत, चुकून कोणीतरी असेल माऊली, 99.9% वापरतायत. आत्ता बंद केलं, बरोबर. त्याच्यावरच बोलायला आपण आलोय. तर जे रसायन घातक वापरलं जातंय त्या सगळ्याचा अंश तुमच्या शेतात येणाऱ्या प्रत्येक पिकावर उत्पन्नामध्ये उतरतो. आणि तेच उत्पन्न आज तुमच्या माझ्यापर्यंत पोचतं. मग तो भाजीपाला असेल, फळं असतील, कडधान्य असतील, तुमचे तांदूळ, भात, नाचणी, पिठं सगळ्यामधून येतं. आणि त्याचं आपण सेवन करतो. आणि आपलं जे तंदुरुस्त शरीर आहे ते आपण सगळं विषारी अन्नानं बेगडवून टाकतो. इथून सगळं सुरू झालं. आणि मग माझ्या डोक्यात हा प्रश्न आला की आज शेतकरी रसायन वापरतो आहे आणि रसायन वापरलं नाही तर काय होईल? तर आज तुमच्यासारख्या हजारो लाखो शेतकरी मला म्हणले, हे रसायन वापरलं तर शेती होणारच नाही. असं किती जणांना वाटतं इथं? असं म्हणणं लोकांचं, रसायन टाकलं तर शेत होतच नाही. अजून ठासून सांगतात हे होणारच नाही. पण जेव्हा अभ्यास केला तेव्हा कळालं की तुमच्या कुणाच्याही शेताला आणि कुठल्याही पिकाला रसायनाची गरज नव्हती आणि आज देखील नाही आहे. हे जे काय तुमच्या डोक्यामध्ये रसायनाचं जे भूत आहे हे भांडवलशाही लोकांनी, खत कंपन्यांनी आणि दुर्दैवानं त्यांना साथ देणाऱ्या राजकारण्यांनी हे सगळं भूत तुमच्या डोक्यात घातलंय. वारंवार जाहिरातींचे मारे, मार्केटिंग आणि तुमच्या डोळ्यासमोर सतत 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 ती गोष्ट आल्यामुळं तुमचा ब्रेन वॉश केलाय, मराठीमध्ये म्हणतात बुद्धिभेद. त्यानंतर आज माझ्या भोळ्या बाबड्या शेतकऱ्याला असं वाटायला लागलंय की रसायन वापरल्याशिवाय शेती होऊ शकत नाही. हा गैरसमज आहे मित्रांनो. आणि गेल्या 10 वर्षाच्या कामामध्ये आम्ही तो प्रयोगांती सिद्ध केलाय की रसायन लागत नाही आणि बिना रसायनाची सुंदर शेती होते, फायद्यामध्ये शेती होते. सेंद्रिय शेती केली, रसायन थांबवलं म्हणजे उत्पन्न मिळत नाही, उत्पन्न कमी येणार, सेंद्रिय व्हायला 3 वर्ष लागणार, असं काहीही नाही आहे. हे छाती ठोक सांगू शकतो,
कारण गेली 12 वर्ष मी ते करतोय आणि माझ्याबरोबर 3.5 पावणे 4 लाख शेतकरी करतायत आणि माझ्याबरोबरचे शेतकरी एक कण देखील रसायन जमिनीमध्ये घालत नाहीत आणि भरघोस उत्पन्न घेत आहेत. माझी जी संस्था आहे मिशन ऑर्गॅनिक, तुम्ही सगळ्यांनी याचं व्हिडिओ चॅनल आहे यूट्यूबला, फेसबुकला आहे, इन्स्टाला आहे. तुम्ही नंतर हे चॅनल सबस्क्राईब करा. त्याच्यावर माझे हजारो व्हिडिओ आहेत, म्हणजे अशा भाषणांचे आहेत 2-2, 4-4 तासाचे. आणि माझे भाषण ऐकल्यानंतर माझ्याकडे जे शेतकरी आले, आमच्याकडे शेतकरी आले, त्यांना मी प्रशिक्षण देऊन नैसर्गिक शेती कशी करायची ते शिकवलंय. आणि त्या शेतकऱ्यांनी विना रसायन शेती केलेली आहे आणि त्यांना काय उपयोग झाला, त्यांना काय फायदा झाला, त्यांची पिकं कशी आली, याच्या केस स्टडीज शेतकऱ्यांच्या शेतामधल्या त्याचे व्हिडिओज प्रचंड आहेत. ते नंतर तुम्ही निवांतपणे बघा. आणि प्रत्येक पिकाचे आहेत, प्रत्येक फुलझाडं आहेत, फळझाडं आहेत, वेलवर्गीय आहे, भाजीपाला आहेत, डाळी कडधान्य आहेत, भात, नाचणी, सगळं तुमचा आंबा, काजू, सगळ्याचे व्हिडिओ आमच्याकडे आहेत. आणि मग लोकांना कळालं की रसायन लागत नाही. पण हे अजूनही शेतकऱ्यांच्या मनामध्ये जात नाही. अजूनही शेतकऱ्यांना वाटते की रसायनाशिवाय शेती होत नाही, फवारणी करायला पाहिजे, जमिनीमध्ये युरिया DAP लागवड घालायला पाहिजे, तणनाशक मारलं पाहिजे. मित्रांनो, याची गरजच नाही. आता का गरज नाही हे तुम्हाला मी हळूहळू सांगतो. आता मूळ जे मिशन ऑर्गॅनिक काम करताय ते 1-2 मिनिटातच तुम्ही बघा. आपला ध्येय आमचं जे आहे ते सगळं शेती आणि अध्यात्म आणि वैश्विक शक्तीची ओळख, निसर्ग आणि मानवी जीवनाचा परस्पर संबंध आहे. थोडंसं अध्यात्म इथं सुरू होतं. जी लोक भगवंताला मानतात त्यांच्यासाठी अध्यात्माच्या रूपानं, आणि जे मानणारी नसतील काही हरकत नाही, प्रत्येकाचे मनं वेगळी, प्रत्येकाचे विचार वेगळे. जी लोक अध्यात्म मानत नाहीत त्यांना मी क्वांटम फिजिक्सच्या भाषेमध्ये समजावून सांगतो. ते सायन्सच आहे, दुसरं काय नाही. भारतीय शेतीची स्थिती अशी आहे सध्या, समस्या रासायनिक शेतीचे दुष्परिणाम काय झालेत बघा. जमिनीची सुपीकता संपलेली आहे आणि आरोग्य बिघडलेलं आहे. आता जमिनीची सुपीकता म्हणजे काय मित्रांनो, की जमिनीमधला सेंद्रिय कर्ब संपला. शास्त्रीय भाषेमध्ये त्याला डेड सॉइल म्हणतात, मृत जमीन. म्हणजे वर घाटावर म्हणतात त्याला मीठ फुटलं जमिनीला, शारपड जमीन. म्हणजे शास्त्रीय दृष्ट्या काय हे पहिला तुम्ही समजून घ्या. जमिनीचा सेंद्रिय कर्ब नावाची जी गोष्ट असते, ज्याला बोली भाषेमध्ये कस म्हणतो, ती 1+ असली पाहिजे टेक्निकली. ती सध्या महाराष्ट्रामध्ये 0.5च्या बिलो आहे. बरोबर आहे ना सर? कित्येक ठिकाणी 0.3, 0.2 आहे. जेव्हा जमिनीचा कर्ब 0.5 होतो तेव्हा जमीन नापीक होते आणि आता ती जमीन नापीक आहे. संपूर्ण महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामधला सर्व्हे गव्हर्नमेंटचा माझ्याकडे पणन महासंघाचा आहे. 70% जमिनी नापीक झालेल्या आहेत. 70. संपलं सगळं. त्या जमिनीमध्ये उगवण क्षमता नाही, प्रचंड दगड झालाय जमिनीचा. नांगरट करताना 50 ते 70 HP ट्रॅक्टर लागत आहेत. आता तुम्ही सांगा, काही वयोवृद्ध आहेत, काही तरुण शेतकरी आहेत, आपल्या लहानपणी आपले पूर्वज जे शेती करत होते तेव्हा नांगरटीला लाकडी नांगर होते ना, तुम्हाला माहित असेल. काही लोकांमध्ये घरामध्ये ठेवलेले आहेत ना, मी बघितलेत. आता किती गंमत आहे बघा. हा ट्रान्झिशनचा वेळ फार मोठा नाही, 10-20 वर्षातला आहे. ज्या जमिनीमध्ये तुमच्या माझ्या पूर्वजांनी लाकडी नांगरानं नांगरलेलं आहे, तीच जमीन, का जमीन बदलली आपण, तीच आहे. तीच जमीन नांगरायला आता 50 ते 70 HP ट्रॅक्टर लागत आहेत. आणि तो ट्रॅक्टर लागून सुद्धा जमीन नांगरली जाते. फाळ अडकतोय. ट्रॅक्टरवाले कोण आहेत का इथं? ट्रॅक्टर घेणारे कोण आहेत? त्यांना विचारा जमिनीचा फाळ कसा अडकतो, इंजिन किती गरम होतं आणि चालवणारा किती गरम होतो. कारण ते होतच नाही, उरकतच नाही लवकर. आणि जरी फाळ अडकला तरी जमिनीतून मातीचा ढेकळ होंडा जो येतो, एवढं गठे येतात बाहेर. दगड झालाय जमिनीचा, दगड. रासायनिक शेती दुष्परिणाम तेच आहेत. तुम्ही जितकं रसायन घातलं तेवढं जमिनीतला जीव संपला, बॅक्टेरिया संपले, मायक्रोबायोलॉजिकल डेव्हलपमेंट संपली, न्यूट्रिएंट्स कमी झाले, कर्ब कमी झाला, pH बॅलन्स हल्ला, इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी संपली आणि जमिनीचा दगड झाला. आज त्या दगडासारख्या झालेल्या जमिनीमध्ये तुम्हाला मला वाटते की भरपूर उत्पन्न यावं, येणार नाही. काही घाला तुम्ही, येणार नाही. जोपर्यंत जमीन तुमची मऊ भुसभुशीत होणार नाही, त्याच्यामध्ये बॅक्टेरिया गांडुळे होणार नाहीत, त्याचा कस वाढणार नाही, त्यातला ह्युमस वाढणार नाही, तोपर्यंत तुम्हाला अपेक्षित उत्पन्न येणार नाही. आणि जमीन सेंद्रिय असेल तर ते होतं, आणि ते अत्यंत सोप्या पद्धतीने होतं. त्याला खर्च करावा लागत नाही. मी तुम्हाला जे सांगणार आहे त्यातलं 90% गोष्टी
ह्या तुम्हाला तुमच्या घरामध्ये परिसरामध्ये आहेत त्याच वापरायच्या आहेत. तुम्ही काही विकत आणायचं नाही आहे, स्थिती सेवा केंद्रामध्ये जायचं नाही आहे, काही गरजच नाही आहे. भगवंतानं तुम्हाला तुमच्या जवळ सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, त्याचा वापर करून तुम्ही नैसर्गिक शेती करायची आहे. नैसर्गिक शेती म्हणजे तुम्ही ज्या भागामध्ये राहता त्या भागातल्या निसर्गाला समजून तिथं असलेली नैसर्गिक वृक्ष संपदा ती पहिल्यांदा समजून घेऊन तुमच्या घरामध्ये असलेल्या अनेक गोष्टी आहेत त्याचा वापर करून तुम्ही अतिशय समृद्ध शेती करणं म्हणजे नैसर्गिक शेती करणं. तुम्हाला काहीही विकत आणावं लागत नाही. तुमचे माझे पूर्वज जे होते ते कुठलीही गोष्टी विकत आणत नव्हते. होते का तुम्ही सांगा जरा? 1965-60च्या आधी खतं होती का? खतच नव्हती. हे नंतर आलेलं भूत आहे सगळं. आता तो प्रवासच वेगळा आहे, तोही तुम्हाला मी सांगतो. नैसर्गिक शेतीचं ध्येय उद्दिष्ट काय बघा, विजन मिशन काय बघा, की जमिनीची सुपीकता सगळ्यात महत्त्वाची आहे बरं का. जमिनीची सुपीकता, निरोगी पीक, तुमचं आरोग्य चांगलं आणि मग आर्थिक समृद्धी, ही आमचे ध्येय उद्दिष्ट आहे. तुमच्याकडे असलेल्या जमिनी पहिल्यांदा सुपीक व्हायला पाहिजेत. त्या कशा करायच्या ते मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. त्या सुपीक झाल्याशिवाय तुमचं पीक निरोगी होणार नाही. तुम्ही आत्ताच्या प्रकारे निरोगी पीक काढू शकत नाही बरं का रसायनातनं. त्यासाठी तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा 1+ असायला पाहिजे. जमिनीमध्ये बॅक्टेरिया असले पाहिजे, जमीन भुसभुशीत असली पाहिजे, तर तुमचं पीक निरोगी येणार. त्यानंतर तुमचं पहिल्यांदा हेल्थ जे आहे ते चांगलं होणार आणि हे झाल्यानंतर तुमची आर्थिक समृद्धी होणार. असं हे चक्र आहे. आणि हे सगळं चक्र जे आहे ते सगळं निसर्गावर अवलंबून आहे. म्हणून खाली लिहिलंय नैसर्गिक शेती म्हणजे काय, परंपरा आणि निसर्ग यांची ओळख आणि उद्दिष्ट आहे की कमी खर्चामध्ये विषमुक्त अन्न तुम्ही तयार केलं पाहिजे. ते कसं करायचं या संदर्भात आज मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. तुम्हा सर्व लोकांना उपस्थित असलेल्यांना माझी एक विनंती आहे की ज्या वेळेला एखादी गोष्ट माझ्या बोलण्यातनं तुम्हाला कळली नाही, समजली नाही, खटकली, पटली नाही, त्या क्षणाला तुम्ही मला सांगा. आपण लगेच तिथं क्लिअर करत जावे, नंतर विचारतो असं नको. कारण त्या निमित्ताने चर्चा होईल. आणि हेही सांगतो की हा चर्चात्मक कार्यक्रम होऊ दे, फक्त एक सुरी भाषण नको. कारण जर तुमच्याकडनं प्रश्न आले आणि चर्चा झाली तर ती अतिशय चांगली चर्चा होईल. आणि मीही नम्रतेनं सांगतो की मलाही 4 गोष्टी तुमच्याकडनं शिकायला मिळतील. माझ्या शिकण्याची प्रोसेस सुरू आहे. मी कधीही म्हणत नाही की मी सर्वज्ञानी आहे, असं जगात कोणी नसतं. मीही अशा प्रोसेसमधनं शिकत शिकत इथंपर्यंत आलोय आणि माझी शिकण्याची भूक अजून आहे आणि मी तुमच्यासारख्या शेतकऱ्यांच्याकडनंच शिकतोय. नैसर्गिक शेतीमध्ये देशी गायीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतीय शेती ही गो आधारित होती. हिंदू संस्कृतीमध्ये, सनातन संस्कृतीमध्ये, मी जातीवर जाणार नाही, मी ते मानत नाही, तरी पण भारतीय संस्कृती ही हिंदू संस्कृती होती, सनातन संस्कृती होती. त्या संस्कृतीमध्ये गायीचं अनन्यसाधारण महत्त्व होतं आणि आजही आहे. दुर्दैवानं आज तुमच्या आमच्यामध्ये गायी नाही आहेत. कारण प्रत्येक गोष्ट माणूस आता व्यवहाराशी आणि पैशाशी जोडला जातोय. एखादी गोष्ट परवडते का नाही हे आपण बघतोय, त्याचं महत्त्व बघत नाही. हिंदू शास्त्रामध्ये गायीचं फार महत्त्व आहे. गायीवर माझ्याकडे एक टॉपिकच आहे. मी 1 दिवस गायीवर बोलतोय, पण आज तेवढा वेळ नाही, आपण थोडा वेळ बोलूया. गाय जी आहे ना मित्रांनो, माझं असं म्हणणं आहे अभ्यासाअंती की प्रत्येक शेतकऱ्याकडे देशी गाय, देशीला अंडरलाईन, HF नव्हे, जर्सी नव्हे, ती गाय नाही आहे. ते पण मी तुम्हाला असं प्रमाण सिद्ध करून दाखवतो. प्रयोगशाळेत तयार केलेला कृत्रिम जीव आहे HF, म्हणजे डुक्कर आणि गायीचं क्लोन आहे. ते DNA चेंज झाला आहे. तुम्ही जरा तुमच्या नजरेसमोर डुकराचं चित्र आणा आणि गाय आणा, एकसारखं दिसतंय काय बघा, जरा जवळपास येते काय बघा. डोकं तसं डुकराचं काय ना. आता ज्यांच्याकडे गायी आहेत, देशी असतील, जर्सी असतील, मला हा प्रश्न विचारायचा आहे. हे निरीक्षण, हा अभ्यास तुम्ही केला पाहिजे मित्रांनो. जर्सी गाय हंबरलेली कुणी ऐकली आहे का? जर्सी गाय हंबरत नाही, भेसूर ओरडते. देशी गाय हंबरते बरं का. देशी गायीचं गंमत सांगतो. जर देशी गायचा मालक मायाळू असेल, मालकाला बघितल्यावर देशी गाय हाक मारते बरं काय. ती हाक मारून हंबरून त्याला बोलवते जवळ. जर्सी गाय तसलं काय नाही. नंबर 2 आणि अत्यंत महत्त्वाचं, वशिंड, जे पाठीवर आपला गोल भाग आहे गायीचा, त्याला म्हणतात सूर्यनाडी. सर्वशक्तिमान परमेश्वरानं जगामधल्या लाखो करोडो प्राण्यामध्ये फक्त भारतीय वंशाच्या गायीला वशिंड दिलेला आहे, सूर्यनाडी दिली आहे. सूर्यनाडी म्हणजे काय मित्रांनो? ह्या विश्वात एक जबरदस्त सकारात्मक पॉझिटिव्ह एनर्जी आहे, ज्याच्यावर हे सगळं जग चालू आहे. त्याला म्हणतात वैश्विक शक्ती.
त्याला म्हणतात कॉस्मिक एनर्जी. ही वैश्विक शक्ती, कॉस्मिक एनर्जी ओढून घेण्याचा रिसिव्हर म्हणजे गायीच्या पाठीवर असलेलं वशिंड, सूर्यनाडी. ते सगळं ओढून घेते सकारात्मकता. हिंदू शास्त्रामध्ये गायीला स्पर्श करून पाया पडायची पद्धत आहे. आता आधुनिक काळातली लोक गायीला लांबून पाया पडतात, बरोबर आहे की नाही? असं असं स्पर्श नाही, काय नाही, काय नाही. रस्त्याच्या पलीकडे गाय आहे असं असं गाडीतनं, फोर व्हीलरमधनं न उतरता. हा संपूर्ण वेडेपणा आहे. आधुनिकतेच्या काळामध्ये आपण उच्च शिक्षित झालोय, कारण मी म्हणतोय आपण मागास झालोय बरं का जास्त शिकून. आपण जंगलामध्ये राहत होतो तेच खरं होतं जंगल राहणं. मला ठाम वाटतंय आता हे शिकून गडबड झाली आपली, चुकीच्या मार्गाला लागलो. देशी गाईला स्पर्श करायचा असतो मित्रांनो. भारतामध्ये कुठल्याही राज्यामध्ये, मी अनेक राज्यात जातो, जात धर्म काय विषय नाही, मी अनेक मुसलमान लोक, ख्रिश्चन लोक, इतर धर्माचे लोक बघितलेत, गाय दिसले की स्पर्श करतात, पाय पडतात, त्याला चारा खायला घालतात. आपल्या वेड्या मुंबईमध्ये चारा पण विकतात आणि गाय बांधून ठेवतात. पुण्य लागतंय म्हणे. पूर्ण वेडेपण आहे, असं काही नसतं. गाईला स्पर्श का करायचा असो याच्या मागचं विज्ञान. हिंदू शास्त्रामध्ये ज्या ज्या गोष्टी परंपरा आहेत त्या प्रत्येकामागे विज्ञान आहे, हे समजून घ्यायला पाहिजे. आपण ते समजून न घेता त्याच्यावर टीका करतो, याच्यावर माझा आक्षेप आहे. देशी गाईला स्पर्श करून पाया का पडायचं असतं मित्रांनो? देशी गाईच्या पाठीवरचं वशिंड म्हणजे सूर्यनाडी, विश्वातली सकारात्मकता ओढून घेण्याचं ते आहे ताकद त्याच्यामध्ये. त्यामुळं गाईच्या अंगामध्ये अतिशय सकारात्मक ऊर्जा असते, पॉझिटिव्ह नोटवर. ज्या क्षणाला तुम्ही गाईला स्पर्श करता त्या क्षणाला गाईच्या अंगातली एनर्जी, ऊर्जा ही तुमच्या स्पर्शातून तुमच्या शरीरामध्ये येते, हे त्याच्या मागचं आहे. आणि तुमच्या अंगातील निगेटिव्हिटी, नकारात्मक विचार सगळं गाय आपल्याकडे ओढून घेते. म्हणून पूर्वीच्या काळी गायीला लक्ष्मी म्हणत होते आणि प्रत्येकाच्या घरामध्ये गाय होती लक्ष्मी म्हणून. आजकालचा शेतकरी म्हणतोय काय गाय माका परवडणार नाही, तर कितका खाता, दूध नाही, काय नाही, त्याला देऊन टाक पहिला. हिंदू शास्त्रामध्ये गायीला गोमाता म्हणतात, बरोबर? आई आहे ती आपली. आता जरासं तिखट वाक्य बोलतो, माफी आधीच. आपली आई परवडत नाही असं होतं काय हो? आणि परवडत नाही म्हटलं आईला आपण देऊन टाकतो. मग आपण गाईला का देतो याचा विचार प्रत्येकानं करायला पाहिजे. ही आई आहे आपली. हिंदू शास्त्रामध्ये 3 आया आहेत. एक जन्मदाती आई, दुसरी गोमाता आणि तिसरी भूमाता. जमीन ही अन्नदाता, ही आई आहे आपली. आपलं पालन पोषण करते, ती करते ना. तिच्याकडे सुद्धा लक्ष नाही, तिला पण विष टाकतोय आपण, तिला पण संपवलंय, दगड करून टाकलाय आपण तिचा पण. आपल्याला शास्त्र माहिती नाही आणि आज दुर्दैवानं सांगतो हे शास्त्र सांगणारी व्यवस्था सर नाही आहे. म्हणून मला भाषणाला बोलवतात, कारण त्याच लाईनवर मी बोलतो नेहमी. मला बाकीचं काय बोलायचंच नाही आहे. पहिल्यांदा हा निसर्ग समजून घ्या, पहिल्यांदा हा भगवान समजून घ्या, पहिल्यांदा ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या जगण्यातल्या समजून घ्या. शेती अत्यंत सोपी आहे. ह्या गोष्टी एकदा का तुम्हाला कळाल्या ना, परत तुम्हाला आयुष्यात मला बोलवायची गरज नाही. कारण भगवंत तुम्हाला ती बुद्धी देईल. तुमच्या आसपास असलेला निसर्ग, ती एनर्जी, ही गाय, हे तुम्हाला सगळं सांगेल, शिकवेल. कारण भारतामध्ये ह्या गोष्टी होत्या. भारतातली शेती व्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा भारतीय वंशाचे गाईला संपवलंय. आणि इतिहासामध्ये लिहिलेलं आहे बरं का ते. मी हे माझ्या मनचं नाही सांगत आहे मित्रांनो. मी आता जे बोलतोय किंवा जे बोलणार आहे हे सगळ्याचे पुरावे आहेत. ज्यांना हवे आहेत त्यांना मी देऊ शकतो. प्रत्येकाच्या हातामध्ये अँड्रॉइड मोबाईल आहे. सर्च मारा, थोडं कधीतरी रील बिल बघायचं थोडंसं बंद करा आणि जरा अभ्यास करा थोडा. त्याच्यावर मी जे बोलतोय सगळं आहे. विकिपीडियावर, गुगलवर सगळं उपलब्ध आहे. भारतामध्ये गाईला कापण्याची परंपरा नव्हती. ब्रिटिशांनी जोर जबरदस्तीनं आणलंय. आर्किओलॉजीमध्ये लिहिलेलं आहे. आज आपल्या मुसलमान बंधूंना सुद्धा काही लोक वेडे असतील, पण सगळेच वेडे नाही आहेत. मुसलमान लोक सुद्धा गाय कापत नव्हते, खात नव्हते. कलकत्त्याला गन पॉइंटर, बंदुका लावून त्यांना गायी कापायला लावलंय. हे भारताच्या इतिहासात लिहिलेलं आहे बरं का. मुसलमानांनी सांगितलेलं आम्ही नाही काय कापणार, ते पाप आहे, आम्ही हिंदुस्थानामध्ये राहतो, आम्ही नाही करणार. पण त्यांना बंदुका लावून ते कापायला लावलेले आहेत. हे लिहिलेलं आहे. इतिहास काढा, वाचा, सगळं लिहिलेलं आहे. आणि तिथून तो सुरू झालं. आता पुढचं जरा वाईट होत गेलं, त्यात आपण पडायचं नाही, पण सुरुवात चुकीची झाली. आणि पाश्चिमात्य लोकांनी भारताच्या गौरवशाली, वैभवशाली भारताला संपवण्यासाठी अतिशय नियोजनबद्ध शांततेनं जो कट केलाय, जे युद्ध सुरू आहे, त्यातली पहिली गोष्ट म्हणजे देशी गाईला संपवलं. अभ्यास करा या गोष्टीचा. कारण भारताची शेती ही गो आधारित होती.
आणि आजही माझं म्हणणं आहे, ज्यांच्याकडे गाय आहे ना त्यांना प्रॉब्लेमच नाही आहे. एक गाय 20 एकर शेती करते. 20, ऐका, आम्ही करतोय बरं का सध्या. माझ्याकडे असे लाखो शेतकरी आहेत ज्यांनी माझी भाषणं ऐकून अभ्यास करून प्रेरित होऊन गायी आणलेल्या आहेत. त्यांचे फोटोज आहेत माझ्याकडे, त्यांची पत्रं आलेली आहेत मला की मौली आम्ही गाय आणली आणि सगळा आनंद आहे. हाच आनंद तुम्ही लोकांनी हरवला आहे. त्यातली मूळ गोष्ट आहे की गाय हवी आपल्या घरामध्ये. फार काय नाही, त्याचं दुधासाठी घेऊ नका बरं काय. आमचा अभ्यास असं सांगतोय, एक गाय घरामध्ये असले की तुमच्या सगळ्यांची बुद्धी शाबूत राहते, मेंटली आपण शांत राहतो, घरामध्ये वादविवाद होत नाहीत, घरात रोगराई येत नाही. सकारात्मक ऊर्जा आहे गायीची. ही गाय सगळं सांभाळते. जैवविविधता, निसर्गामध्ये ज्या ताकदी आहे, ज्या भगवंताने निर्माण केल्या आहेत, त्यातली भारतीय गाय ही प्रचंड महत्त्वाची गोष्ट आहे. दुर्दैवानं ती आपल्याकडे नाही आहे. याच्यावर विचार करा मित्रांनो. मी गायीवर अजून बोलणार आहे ते पुढे, आता इंट्रोडक्टरी आहे. जमिनीमध्ये सूक्ष्म जीव असले पाहिजेत जे आपल्याकडे नाही आहेत. नैसर्गिक शेतीमध्ये जमिनीमध्ये जीवाणू हवेत आणि ते नैसर्गिकरित्या वाढले पाहिजेत. बाहेरने विकत आणून टाकायचे नसतात. काही शहाणे बागवाले, म्हणजे तुमच्या पट्ट्यातले नव्हे, वर देशावर आम्ही बघतोय, मराठवाडा विदर्भामध्ये द्राक्षवाले, सीताफळवाले, डाळिंबवाले केमधनं जीवाणू विकत आणून लिटरनं सोडतात. आता काय सांगायचं त्यांना. जीवाणू नैसर्गिकरित्या तयार, हां पहिल्यांदा नाही आहेत सोडा थोडे, पण सतत नव्हे. एकदा तुम्ही जीवाणू सोडल्यानंतर त्या जमिनीचं पोषकत्व असं असलं पाहिजे की ते जीवाणू स्वतःहून वाढत गेले पाहिजेत. ज्या दिवशी तुम्ही रसायन वापरायचं थांबवाल त्या दिवशी जमिनीमध्ये जीवाणू वाढायला चालू होतील. हा निसर्गाचा नियम आहे. आता आज तुम्ही फोंडाघाट परिसरातले आहे ना, नांदगाव फोंडाघाट इथलेच आहे ना. सह्याद्री जवळ आहे आपल्याला, बरोबर, घाटमाथा जवळ आहे. आता तुम्ही उपस्थित मला सगळ्या शेतकऱ्यांनी सांगा, जंगलामधल्या झाडांना खत कोण घालतं, फवारणी कोण करतं, तणनाशक कोण करतं, आणि पावसाळ्याच्या आधी युरिया कोण घालतात त्यांना जाऊन बागेत, ते मला सांगा पहिला. मग जंगलातल्या झाडांना कधी फळगळ होते का, चिकटा येतो का, तुडतुडा येतो का तुमचा लाडका, मावा बिवा तिथं पडतो जंगलामध्ये? ऐकले तुम्ही कुणी? जंगलात मावा पडला, तांबेरा आला, चिकटा आलाय, आता सगळी झाडं जंगलातली खलास सगळी. दाजीपूर तुम्हाला जवळ आहेत ना, गगनबावडा जवळ आहे. कधी ऐकले तुम्ही? इकडून जात असाल ना कोल्हापूरला तुम्ही, कधी जंगल सुनसान झालेलं बघितलंय का तुम्ही? सदाहरित जंगल आहे ते, काहीही होत नाही जंगलात. का माहिती आहे का? तुमच्या माझ्यासारखा स्वार्थी आणि अहंकारी माणूस तिथं पोचलेला नाही अजून, म्हणून. तुम्ही आणि मी गेलो ना तिथं पण सत्यानाश करून ठेवणार आपण. कारण स्वार्थ आहे तुमच्या. आपल्याला काहीतरी पाहिजे ना, सतत पाहिजे आपल्याला काहीतरी. जर जंगलातल्या झाडांना काय होत नाही तर तुमच्या बागेतल्या झाडांना का होतंय? हा प्रश्न तुम्हाला पडलाय का कधी? माणसाला प्रश्न पडले पाहिजे ना सर. जोपर्यंत प्रश्न पडणार नाही तोपर्यंत डेव्हलपमेंट नाही. जंगलातल्या झाडांना रोगराई येत नाही, येणार नाही, कारण निसर्ग त्याची काळजी घेतो. निसर्ग म्हणजे भगवंत माझ्यासाठी. जंगलामध्ये जे वातावरण आहे, जंगलामध्ये ज्या प्रकारच्या जमिनी आहेत अनटच, त्या जमिनीमधला सेंद्रिय गर्भ तुम्हाला माहिती आहे किती आहे? वर्षोनुवर्ष पानगळ होते, पाऊस पडतोय, थंडी पडते, पुन्हा पानं येतात, पुन्हा पानं गळतात, जमिनीवर सगळं पडलेलं असतंय. साल प्रत्येक सीझन त्याचं खत तयार झालेलं आहे. त्याला बायोमास म्हणतो आपण, नॅचरल. ते जे सेंद्रिय खत तयार झालंय त्याचीच ताकद त्या झाडांना मिळते. आता त्या भागात झाडांना जंगलातलं कोण पाणी घालायला जातं का? आता उन्हाळ्या भागात टेम्परेचर काय चाललंय, 40 क्रॉस करून गेलंय. कालची बातमी आहे अमरावतीची 48 डिग्री, म्हणजे मरायचंच माणसाने आता, दुसरं काय नाही. अशा वेळेला सुद्धा ती झाडं का तग धरतात? कारण निसर्गातल्या सगळ्या गोष्टी त्यांना आवश्यक असणाऱ्या गोष्टी मिळत आहेत. आणि माझं म्हणणं असं आहे, माझा अभ्यास असा आहे, तुमच्यासुद्धा बागेमध्ये, तुमच्यासुद्धा शेतामध्ये जी काही झाडं, जी काही पिकं आहेत त्यांना सुद्धा आवश्यक असलेल्या बहुतांशी गोष्टी हा निसर्ग देत असतो. तुम्हाला मला गडबड आहे बरं काय. एका रात्रीत आपल्याला गोरं व्हायचं आहे, होऊ शकत नाही आपण. एका रात्रीत तुम्हाला फळ चांगलं व्हायला पाहिजे, होणार नाही. ती एक प्रक्रिया आहे, ती एक प्रोसेस आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निसर्गाला समजून घ्यायला पाहिजे, जे आता नाही आहे.
निसर्गाला समजून घेणं म्हणजे काय मित्रांनो? खूप साधं सोपं आहे, खूप साधं सोपं आहे, काही अवघड नाही आहे ते. निसर्गाला समजून घेणं म्हणजे सगळ्यात पहिलं तुम्ही ज्या भागामध्ये आहात त्या भागामधला जिओग्राफिकल इंडेक्स, त्याला म्हणतात GI. कोकणातला GI चे कुठले प्रॉडक्ट आहेत? आंबा आहे ना इथे, काय काजू आहे? दोन्ही आहे ना GI वर. आता तुमच्या सिंधुदुर्गला GI नामांकन जे मिळालंय ते आंबा आणि काजूला मिळालंय, कारण ते तुमचं नैसर्गिक उत्पन्न आहे इथलं, बरोबर? आता साधी सोपी गोष्ट सांगतो म्हणजे तुम्हाला GI म्हणजे काय कळेल. GI म्हणजे काय माहिती आहे काय? नैसर्गिकरित्या तुम्ही ज्या भागामध्ये राहता त्या भागातलं हवामान, त्या भागातलं पर्जन्यमान आणि त्या भागातील मातीमध्ये असलेली त्याची संरचना आणि मातीमध्ये असलेले गुणधर्म, मायक्रोन्यूट्रियन्ट्स, ह्या सगळ्या संयोगातून जी पिकं उत्कृष्ट येतात ती त्या भागाची GI इंडेक्स खाली असतात. आता सिंधुदुर्गामध्ये, रत्नागिरीमध्ये तुमच्याकडे हा खारा हवा लॅटराईट जमिनीमध्ये आहे, आपण चिरा काढतो ना, तो मुरुम आहे सगळा. याच्यामध्ये तुमच्याकडे सर्वोत्तम येणारी गोष्ट म्हणजे आंबा आणि काजू. त्याबरोबरीनं पावसाळी उत्पन्न येणारं म्हणजे नाचणी आणि तांदूळ, आणि हवेप्रमाणे येणारं म्हणजे नारळ. संपलं. याच्यापेक्षा वेगळं तुम्ही कधी प्रयोग करून बघा. भाजीपाला येतो, वेलवर्गीय येतात, ते मायनर. ते मुख्य पीक आहे का? नाही. तुमचं मुख्य पीक म्हणजे नारळाची बाग, काजूची बाग, आंब्याची बाग, आणि पावसाळी तुम्ही तांदूळ आणि तुमचं नाचणी. संपलं. हे एवढंच इथल्या जिओग्राफीला, इथल्या वातावरणाला, इथल्या भूगोलाला येणाऱ्या गोष्टी आहेत, याच्या पलीकडे नाही आहेत. पण दुर्दैवानं जसं सोशल मीडिया सुरू झाला आहे, जसा तो चांगला आहे, आज त्या सोशल मीडियाच्या द्वारेच मी इथं आलो, कारण राव राणेंनी माझे व्हिडिओ बघितले आणि मला बोलवलं, म्हणजे हा त्याचा चांगला इफेक्ट. दुसरं वाईट काय माहिती आहे? सोशल मीडियावर अनेक स्वयंघोषित तज्ज्ञ, शास्त्रज्ञ स्वतःच्या मनचं काय काय टाकत राहतात. आणि दुर्दैव असं आहे, भारतामधला कायदा कसा आहे बघा. मी पत्र दिले बरं काय, माहिती तंत्रज्ञान, मी स्वतः दिले पत्र, की हे जे काय कंटेंट येत आहेत म्हणजे स्पेशली शेती विषयामध्ये, तर हे योग्य आहेत की अयोग्य आहे हे तपासणारी यंत्रणा कुठं आहे माहिती आहे? कुणी तरुण मुलं मुली उठतात, काहीतरी रील तयार करतात, हे बियाणं असं आहे, हे असं आहे, हे तसं आहे, टाकतात. शेतकरी ते बघत राहतो आणि ट्रॅपमध्ये अडकतो. पण ती येणारी गोष्ट तुमच्या भागामध्ये येणार आहे का? माहिती नाही. त्याला GI इंडेक्स आहे का? माहिती नाही. हे बघा देशी बियाण्यांचं, हे पण सांगतो तुम्हाला, काहीही माहिती नाही आपल्याला. आणि आपण अंधाधुंद शेती करण्याचा प्रयत्न करतो. जे तुमच्या भागामध्ये येणारच नाही आहे ते आपण लावतो, आणि मग नंतर काय म्हणतो आपण? शेती परवडत नाही. शेती परवडण्यासाठी पहिल्यांदा निसर्गाचा अभ्यास हवा, आणि तुम्ही कुठल्या भागात राहता त्या भागातील जैवविविधता आणि त्या भागातील शेतीची परंपरा याची थोडीफार तरी माहिती हवी. ती नसताना जर तुम्ही शेती करत असाल मित्रांनो, तर चुकतंय बरं का कुठंतरी. मला तुमचा कोणाचा अपमान करायचा नाही आहे, पण थोडं स्पष्ट बोलणार. गाव कोल्हापूर आहे, त्यामुळे जरा रस्ता तिखट आहे जीभ माझी. खरं बोललं पाहिजे मित्रांनो. परमेश्वरानं मला ते सांगितलंय की उगाच गोडगोड बोलून तुम्हाला बरं वाटावं म्हणून मी नाही बोलणार. खरं बोललं पाहिजे, त्रास होऊ दे, पण तुम्हाला कळलं पाहिजे की चुकतंय कुठं, त्याशिवाय ते बरोबर होणार नाही. तुम्ही लोक आता जे शेती करताय, मला आता सर म्हणाले की काजू उत्पादक आहे ना तुमचा गट. आता तुमच्याकडचे काजू जे लावलेले आहेत ते सध्या जुन्या बागा आहेत की नवीन बागा आहेत? नवीन. जुन्या पण आहेत, नवीन पण आहेत, बरोबर. आता त्यातली गंमत बघा. आता वेंगुर्ला 4-7 नवीन जाती ज्या आलेल्या आहेत, त्यांचं वय आता मी बघतोय 10-12 वर्षामध्ये झाडं मोडून पडतायत. खरं आहे का खोटं? म्हणजे तुमचा अनुभव मला सांगा, मी चुकत असेल तर. मला शेतकऱ्यांनी सांगितलंय की नवीन जाती ज्या आलेल्या आहेत त्यांची झाडं लवकर मोडून पडतायत. का माहिती आहे का? कारण ते निसर्ग आधारित DNA चेंज झालाय त्यांचा, बियाणं बदललेलं आहे त्यांचं. देशी बियाणांचं महत्व आता इकडे बघा. सगळे भारतातली शेती व्यवस्था जी मोडून काढली त्यातलं पहिलं देशी गाय संपवली. दुसरं महत्वाचं म्हणजे भारतीय वंशाची देशी बियाणं होती ती किती लोकांच्याकडे आहेत आता? बघितलं काय? भीषण शांतता. देशी बियाणं नाही आहेत. भारताला संपवायचं असेल तर भारत लढाईमध्ये संपणार, युद्धामध्ये भारत संपत. तुम्ही सगळ्यांनी विचार करा, आपल्या देशावर किती आक्रमणं झाली आजपर्यंत.
अगदी खैबरच्या आक्रमणापासून 1000 वर्षापासून चालू करूया आपण. छत्रपतींच्या आधी जाऊ दे मागं, छत्रपती 300 वर्ष आहे. 1000 वर्ष झाले भारतावर आक्रमणं थांबलेली नाहीत. 1 to 1 किती लढाया, किती युद्ध. अफगाणिस्तानपासून कोण कोण आलंय, आर्यांच्या पासून, आणि भारतात आहे ब्रिटिशांच्या पासून अजून आत्ता आहे पाकिस्तानपर्यंत सुरू आहेत ना लढाया. भारत हरलाय का? हरू शकत नाही बरं काय. आपली भूमी वेगळी आहे, आपली ताकद वेगळी आहे, सनातन ताकद आहे आपली. आपण कधीही पडणार नाही खाली. हे जेव्हा पाश्चिमात्य लोकांच्या लक्षात आलं, त्यांनी अभ्यास केला, व्यापारी लोकांनी, भांडवलशाही लोकांनी, आणि त्यांना कळालं की भारत हा एकाच एक युद्धामध्ये हरणार नाही. म्हणजे जर लढाई केली भारत हरत नाही. आपल्या छत्रपतींचा गौरवशाली इतिहास माहिती आहे ना, तर सांगायची गरज नाही. मूठभर मावळ्याला घेऊन औरंगजेब किती वर्ष राहिला महाराष्ट्रामध्ये येऊन साहेब महाराजांना हरवण्यासाठी. हरला काय? ताराराणीनं त्याला गाडलंच ना शेवटी. इथं आपण हरत नाही बरं काय. आपण मराठा आहे, द ग्रेट मराठा आहे. आपण संपत नाही आपण कधीच. तेव्हा पाश्चिमात्य लोकांना कळालं की भारतातल्या लोकांना पराभूत करायचं असेल तर छुपयुद्ध खेळलं पाहिजे. भारतीय लोकांचं मन, शरीर आणि आरोग्य संपवलं पाहिजे, आणि भारताची शेती व्यवस्था संपवली पाहिजे. त्याशिवाय भारत संपणार. त्याचं पहिलं म्हणजे देशी गाय संपवल्या. बऱ्याच भारतीय गायी बाहेर नेलेल्या आहेत. ब्राझीलला प्रचंड मोठ्या गायी आहेत. मी स्वतः बघितले. स्वित्झर्लंडला 5000 देशी गायींचा गोठा बघून आलोय मी. आपल्याकडे एक गाय नाही. आपली कोकण गिड्डा आणि महाराष्ट्रातले जे खिलार ह्या गायी नेलेत आणि पाळतायत. सुंदर घराबाळातल्या अगदी लाडक्या लाडाकोडानं पाळतायत, आणि आपण त्या कापायला दिलेत कसायकडे, परवडत नाही म्हणून. आणि तसंच भारतीय बियाणं संपवली. कारण खरी कसदार बियाणं ही भारतीय बियाणं होती, ज्याच्यामध्ये ताकद होती. थोडंसं खाल्लं तरी मन समाधान होत होतं, पोट भरत होतं, चव होती, कस होता. आणि आता आपण जे खातो आहे ते हायब्रिड आणि B2 बियाणं आणि GM बियाणं, जेनेटिकली मॉडिफाईड. माझ्याकडे एक अहवाल आहे सर, मी पब्लिकली दाखवू शकत नाही, शूटिंग सुरू आहे. तो अहवाल वाचला तर आय बेट तुम्ही जेवणार नाही. अनेक ठिकाणी कॅमेरे बंद करून तो अहवाल मी वाचायला दिलाय. जी GM बियाणं आहे, जेनेटिकली मॉडिफाईड बियाणं आहेत, ती बियाणं जेव्हा मॉडिफाईड केली गेली आणि तुमच्यासारख्या भोळ्या बाबड्या शेतकऱ्यांना ती वितरित केली गेली भरपूर उत्पन्न येईल म्हणून. पण भरपूर उत्पन्न येणाऱ्या टॅगलाईन खाली त्या बियाणांच्या मध्ये काय काय बदल केले हे अतिशय विकृत आणि घाणेरडे, हेच शब्द आहेत, विकृत आणि घाणेरडे. त्या गोष्टी वापरलेत तुम्ही आणि मी ऐकू शकणार नाही. माझ्याकडे 170 बियाणांचं शासकीय कागद आहे माझ्याकडे, तो मिळवला आहे मी. भयानक आहे, भयानक. मी काय म्हटलं मगाशी, जेवू शकणार नाही तुम्ही जर ते बघितलं तर. आणि तसलं आपण खातोय. अंगात ताकद राहील का आपल्या? पहिल्यांदा आपण विष टाकतोय. त्यात बियाणं बदलली, देशी बियाणं संपली, आणि ह्या बियाणं संपल्यामुळं आज तुम्ही आम्ही जे खातोय ते फक्त पोट भरण्यासाठी, चवीसाठी नाही. तुम्ही मला सगळे सांगा, आज इथं माता भगिनी दोघे तिघे दिसत आहेत मला. आज तुम्ही जे जेवण करताय, तिघीजणी आहात, पहिल्यासारखी चव आहे काय हो जेवणाला? कशाला चव आहे आता आजकाल? काय खायचं म्हणून खातोय आपण. लक्षात ठेवा, हे युद्ध आहे, तुम्हाला मला संपवणं. आज भारतामध्ये आजार किती वाढलेत, दवाखाने किती वाढलेत, तुमच्या छोट्या छोट्या गावामध्ये मेडिकल किती वाढलेत, होती आधी. आज आपलं प्रत्येक भारतातलं निसर्गातलं गाव, खेडं प्रत्येक हे अतिशय सदृढ सशक्त होतं. तब्येती चांगल्या होत्या लोकांच्या. आज राहिलेल्या नाही आहेत. कारण अतिशय नियोजनबद्धरित्या तुम्हाला आम्हाला संपवण्याचं षडयंत्र रचलंय, आणि व्यवस्थित आपण त्या गाळात अडकलेलो आहे आपण सगळी. मी सुद्धा अडकलो, कारण पर्याय नाही आहे, काही मिळतच नाही आहे दुसरं काय. साधं सोपं व्यवहारातलं उदाहरण मित्रांनो समजून घ्या. 15-20 वर्षापूर्वी जे धान्याचं पोतं असायचं ते किती किलो होतं उचलायचं पोतं? 100. आता किती किलो होत आहे? 25-30 किलोचं पोतं सुद्धा आजकाल तुम्हाला मला उचलत नाही. उचलून आपण 4 पावलं चालू शकत नाही. खरं आहे का खोटं? संपली ताकद अंगातली? विचार करा, उघडा डोळे, बघा नीट, विचार करा मित्रांनो. मी तुमच्या समोर हे सगळे प्रश्न ठेवतो आहे. ऐकू आलं नाही? हा, फोन. आज तुम्ही जे अन्नधान्य खाताय, जे तुम्हीच तयार करताय, त्याच्यामध्ये काही कस नाही. एक तर ते विषारी आहे, त्याच्यामध्ये बियाणे सगळे संपले. घाणेरड्याचं GM बियाणं आपण सगळं हायब्रिड वापरतो आहे. अंगातली तुमच्या माझ्या ताकद संपलेली आहे.
म्हणूनच शेतामध्ये मिळणारे जे गडी आहेत, जो तुमची तक्रार आहे, गडी मिळत नाहीत ना, कामगार मिळत नाही आहेत किंवा मिळाले तर ते काम करत नाहीत, ही तक्रार आहे. कसे करतील? ते तुमच्या माझ्यासारखेच आहेत ना. काम करण्यासाठी अंगामध्ये ताकद आहे? नाही आहे, करणारच नाहीत ते. हे चक्र असं आहे. मी त्यांना दोष देणार नाही. जसं तुमच्या माझ्या अंगामध्ये ताकद नाही तसं कामगारांच्या अंगावर, कारण तुम्ही मी खातोय तेच ते खात आहेत, त्यामुळे त्यांच्या अंगामध्ये शक्ती नाही, ताकद नाही. आज आपण एक 2-3 किलोमीटर चालू शकतो का? विचार करा जरा. आधी माझा शेतकरी मैलोन चालायचा, आता नाही. चालायचं म्हटलं तर गाडी पाहिजे, लगेच मोटरसायकल किक मारली पाहिजे, जरा काय आणलं नाही, गाडी पाहिजे, जमत नाही आपल्याला. किती आपण विचित्र कोंडीत सापडलोय बघा. मी नेहमी म्हणतोय, शेतकऱ्याला आणि भारतातल्या सगळ्या माणसांना चक्रव्यूहामध्ये अडकवलंय. आपण धड जगू शकत नाही आहे आणि धड मरू शकत नाही आहे. आणि शेतकरी तर प्रचंड कर्जबाजारी आहे. आज तुमच्या कोकण पट्ट्यामधला भाग थोडासा वेगळा आहे. ह्या भागामध्ये सहकार आणि सोसायट्या कम्पेरेटिव्ह कमी आहेत. पण हे डोंगर सोडून वर गेलं ना तुम्ही, की सगळं राजकारण सोसायटीचं कर्ज घेतल्याशिवाय शेतकरी शेती करू शकत नाही, अशी भयान अवस्था आहे. प्रत्येक शेतकरी आयुष्यभर कर्जाच्या डोंगराखाली आहे. आज मी दररोज बघतोय, मला भेटायला येणारे शेतकरी, माझ्या कार्यालयात येणारे शेतकरी रडत येतात. कारण म्हणलं, मौल्य काय, कसं जगायचं आम्ही आणि कसं करायचं? काहीही शेतकऱ्याच्या हातात नाही. सगळं व्यापाऱ्यांनी, राजकारणी लोकांनी ताब्यात घेतलेलं आहे. आता तुझ्या पुढची गंमत सांगतो. ठीक आहे, तुम्ही कष्ट करता, शेती करता, सोसायटीतनं कर्ज काढाल, तुमच्याकडचे पैसे असतील, सगळं करता तुम्ही. पण कष्ट करून शेती येणारं उत्पन्न जे आहे शेतातलं, त्या उत्पन्नाचा दर कोण ठरवतं? तुम्ही ठरवता? तुमच्या हातात कुठे आहे दर? मार्केट यार्डात APMC मध्ये बसलेली माणसं दर ठरवत आहेत. म्हणजे विचार केला का? कष्ट करणार कोण? तुम्ही. पैसे घालणार कोण? तुम्ही. कर्ज काढणार तुम्ही. आणि आलेल्या उत्पन्नात दर ठरवणार ते लोक. हे चुकीची व्यवस्था आहे भारतातली. ही संपूर्ण चुकीची व्यवस्था आहे. असं जगात कुठं नाही बरं काय. प्रत्येक गोष्टीला हमीभाव असतो, किंवा त्याच्या उपर मी म्हणेन की कष्टकरी जो माणूस असतो त्याच्या स्वतःच्या कष्टाचा मोल ठरवण्याचा नैसर्गिक अधिकार हा कष्टकरी व्यक्तीला असतो. बरोबर आहे ना? तुम्ही मार्केटमध्ये जावा छोट्या छोट्या गोष्टींसाठी. अगदी मी म्हणेन, चप्पल शिवायचा आहे, आपण गेलो एका चांबाराकडे आणि म्हणतो बाबा चप्पल शिव. तो चांबार पहिल्यांदा बघतो, एक्झामिन करतो, आणि त्यानंतर तो काय सांगतो, माझे 20 रुपये होणार. जोपर्यंत त्या 20 रुपयाला तुम्ही हा म्हणणार नाही तोपर्यंत तो चप्पलला हात लावत. तुम्ही घरामध्ये रंगारी बोलवा, इलेक्ट्रिशियन बोलवा, फॅब्रिकेटर बोलवा, गवंडी बोलवा, कुठलाही मजुरी करणारा माणूस, कष्टाळू माणूस, त्याच्या कष्टाचे पैसे आधी सांगतो ना, आणि मग आपण करतो. मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? शेतात कष्ट कोण करतंय? मग तुम्ही केलेल्या कष्टाचे पैसे हक्कानं तुम्ही मागून घेतले पाहिजेत ना. का मागून घेत नाही तुम्ही? आहे की नाही गडबड? तुम्ही विसरलाय मित्रांनो की तुम्ही कष्ट केलेले पैसे हक्कानं मागून घ्यायचे असतात. ही व्यवस्था निर्माण केली आहे. तुमचा दोष नाही आहे. भारतामध्ये ही व्यवस्था निर्माण केली आहे व्यापारी तत्वाच्या लोकांनी आणि राजकारणी लोकांनी. त्यांनी दर ठरवायचा AC मध्ये बसून. आणि माझा घामजलेला शेतकरी, उन्हातानात जाऊन आलेला शेतकरी, त्यांना असं पण माझा दर सांगा. मग काजूक दर किती यंदा? आपण ठरवतोय? नाही, संपला. तिकडे ठरवणार दर. तुम्ही तांदूळ भात तयार केलं, तुम्ही नाचणी तयार केली, तुमच्या हातात कुठं दर आहे? व्यापारी दर ठरवणार, त्याला तुम्ही हा म्हणायचं असतंय. तुम्ही भाजीपाला घेऊन गेला मार्केट यार्डामध्ये, APMC मध्ये, तुम्ही कुठे दर ठरवताय? किती अपमानास्पद आहे का नाही? मला याचा त्रास होतो बरं का. मी नेहमी यावर भांडतो. मी म्हणलं, हे शेतकरी माझा राबतो, शेतकरी पैसे खर्च करतो, दर माझा शेतकरी ठरवणार. आम्ही सांगणार की माझा दर हा आहे. तुम्हाला परवडायला नको? तुम्हाला परवडतच नाही. भांडवलशाही लोकांनी, व्यापारी लोकांनी अशी व्यवस्था केलेली आहे की आपल्या शेतकऱ्याला 2 पैसे मिळू नयेत अशी व्यवस्था केलेली आहे. यालाच मी नेहमी म्हणतो की तुम्हाला धड जगू दिलं जात नाही आणि धड मरू दिलं जात नाही. कर्ज अशी असतात डोक्यावर की मरणाचा विचार सुद्धा करवत नाही. आपल्या मागं आपल्या कुटुंबाला त्रास होईल म्हणून माणूस थांबतो त्या ठिकाणी. अत्यंत विचित्र अवस्था आहे भारतामध्ये. ही व्यवस्था चुकीची आहे आणि मित्रांनो ती आपण भेदली पाहिजे. स्वतः भेद. तुमच्यासाठी दुसरं कोण काम करणार नाही आहे.
तुम्हाला जर चांगले दिवस बघायचे असतील, स्वर्ग बघायचा असेल, तर मराठीमध्ये म्हण आहे, हिंदीमध्ये म्हण आहे, स्वर्ग बघायचं असेल तर काय करायला लागते? मरने से पहले स्वर्ग नाही दिखता. आपल्याला मरायला पाहिजे, आपल्यालाच काम करायला पाहिजे, ते त्याशिवाय दिसणार नाही आहे. तुम्ही तुमच्या हक्कासाठी भांडलं पाहिजे. नैसर्गिक शेतीचा आपला जो विषय आहे, सर एक पुढे घ्या. नैसर्गिक शेतीमध्ये अतिशय सोप्या सोप्या ज्या गोष्टी आहेत, त्यातली पहिली गोष्ट स्वस्त आणि फुकट असलेली म्हणजे नैसर्गिक खते आणि पिकांचे अवशेष. तुमच्या बागेमध्ये, तुमच्या शेतामध्ये जो काडी कचरा पडतो, मोस्ट ऑफ द लोक त्याला पहिल्यांदा काडी पेटवून टाकतात. पहिला कचरो झालो सगळा, गोळा कर आणि काडी लाव त्याला बाहेर. चुकतंय मित्रांनो. तुमच्या शेतामध्ये जे ॲग्रिकल्चर वेस्ट आहे, कचरा कुठलाही झाडांचा, पिकांचा, त्या सगळ्यामध्ये NPK आहे बरं का, जे तुम्ही विकत आणता ना खतं. जर तुमच्यातलं कोणी अभ्यासू असेल तर तुमच्यातला काडी कचरा लॅबोरेटरीला तपासायला द्या. शासनाकडे लॅब असतील इकडे, तपासायला द्या, तुम्हाला कळेल त्याच्यामध्ये काय आहे. तो मी तपासून घेतलेला आहे. ऊसाच्या पाचटपासून, भाताच्या दसकटापासून, गव्हाच्या दसकटापासून तुमचा कुठलाही काडी कचरा जो पडतो, तुम्ही झाडं बेंदत असाल, पानं पडत असतील, आंब्याची पडत असतील, काजूची पडत असतील, सगळी कचरा तुम्ही झाडाच्या साईडनं बेंदला असेल, तो सगळा काडी कचरा तुम्हाला डिकम्पोज करता यायला पाहिजे. तो शेतामध्ये टाकला पाहिजे, रोटरनं जमिनीमध्ये फिरवून घेतला पाहिजे. सर्वोत्तम खत तयार होतं, सर्वोत्तम. अतिशय सोपं आहे. तुम्ही आता तुमचे फोन नंबर देताय ना, लिहितायत ना, मी तुमच्या सगळ्यांच्या व्हॉट्सअपवर जी मी माहिती बोलतोय ती नंतर पाठवतो. मी माझ्या कार्यालयाला सांगतो, म्हणजे कंपोस्ट खत कसं तयार करायचं, कर्ब कसा वाढवायचा, या संदर्भातली जी शास्त्रीय माहिती आहे ती तुम्हाला व्हॉट्सअपला मी नंतर ऑफिसला माझ्या पाठवायला सांगतो. फक्त फोन नंबर, नावं सगळी व्यवस्थित द्या, म्हणजे मी कार्यालयाकडनं पाठवतो. म्हणजे सगळं तुम्हाला लिहून घेत बसायला नको. हा जो काडी कचरा असतो, त्या काडी कचरा तुम्ही शेतामध्ये कधीही जाळायचा नाही. तो शेतामध्ये दाबून घ्यायचा जमिनीमध्ये. तुमचे ज्या आता बागेमध्ये जी तुमची कलमं रोपं आहेत, तो सगळा त्या रोपांच्या मुळाशी घ्या. एक छोटा खड्डा मारा, त्याच्यामध्ये टाका, वरून माती टाका आणि पाणी देणं चालू करा. ॲटोमॅटिक डिकम्पोज व्हायला चालू होतं. जर खतं घातली नाहीत तर, ऐका पहिल्यांदा, खतं घातल्यानंतर जमिनीतले जीवाणू मरतात आणि मग ते डिकम्पोज व्हायला वेळ लागतो. काहीही खतं घालण्याची गरज नाही. आज जी झाडं मोडून पडत आहेत याचं मुख्य कारण असं आहे, त्या झाडांना जमिनीमधून मिळणाऱ्या अत्यावश्यक गोष्टी कमी झालेल्या आहेत. तुम्हाला मला एक गैरसमज आहे की झाडांना वरनं काहीतरी घालावं लागतं. नाही, झाडं स्वतः त्या जमिनीतून घेत असतात, झाडं स्वतः हवेतून घेत असतात. याच्यावर शास्त्रशुद्ध प्रयोग झालेले आहेत, मी स्वतः केलेले आहेत. तुम्हाला पुढे मी स्लाइड शोद्वारे ते दाखवतो. निसर्ग आणि विज्ञान आणि अध्यात्म मित्रांनो समजून घ्या, शेती अत्यंत सोपी आहे जर तुम्ही शांतपणे शिस्तबद्धरित्या केली तर. तुम्ही वेडवाकडं करत असाल तर गडबड होते. आणि त्यासाठी मित्रांनो पैसा लागत नाही बरं काय, हे डोक्यातनं पहिला काढा. शेतीमध्ये खर्च करायचा नसतो. कारण माझं म्हणणं पहिल्यापासून आहे की तुम्ही विकत काही आणायचं नाही, तुम्ही तयार करायचं आणि त्याला काही कष्ट लागत नाहीत. सगळ्या गोष्टी भगवंतानं तुम्हाला जवळ दिलेल्या आहेत. त्याचा वापर कसा करायचा ते मी तुम्हाला शिकवतो. अतिशय साधं सोपं. तर पुढे हे बघा, तुमच्याकडे जर जनावरं असतील तर त्या जनावराचं कंपोस्ट कसं करायचं, खत तयार कसं करायचं ते पण मी तुम्हाला सांगतो, ते पण तुम्हाला शिकवतो. सध्या तुम्ही जर म्हणत असाल की मी शेणखत आणून टाकतोय बागेला, आंबा उत्पादकांना ते वेड आहे शेणखत घालण्याचं, आहे ना? काय आंबा उत्पादक आहेत का इथं? शेणखत विकत आणून घालायचं वेड आहे. पण मी नेहमी सांगतो त्यांना, सध्या शेणखत नावानं जे मार्केटमध्ये मिळतंय ते शेणखत नाही आहे. शांतपणे ऐका. शेणखत म्हणजे काय ते पहिल्यांदा समजून घ्या, मग तुम्ही काय घालताय तुम्हाला कळेल. मित्रांनो, शेणखत तयार होण्यासाठी शास्त्रीयदृष्ट्या 18 महिने लागतात. किती? 18 म्हणजे 1.5 वर्ष लागतं. सध्या या 18 महिने थांबवण्याची कोणाची मानसिकता आहे? घाई आहे आपल्याला, गडबड आहे, लगेच पाहिजे. लगेच वगैरे काय होत नसते. प्रत्येक गोष्टीचा एक कार्यकाळ ठरलेला आहे. प्रत्येक गोष्टीचा कार्यकाळ ठरलेला आहे. कधी काय होणार ठरलेलं आहे ना. आपल्या पोटात वाढणारं बाळ 9 महिन्यात वाढते ना,
ते लगेच 2 महिन्यात येत आहे. ते 9 महिने सगळं प्रोसेस आहे. ती निसर्गामध्ये प्रत्येक गोष्ट होण्याची प्रोसेस आहे, गडबड करायची नसते, तरच ती योग्यरित्या होते. आता त्यातल्या 2-3 गोष्टी आधुनिक पण सांगतो आणि पारंपरिक पण सांगतो. सध्या तुम्हाला जे शेणखत मिळतंय किंवा तुम्ही आणत असाल चुकून, तर ते वाळलेलं शेण आहे, शेणखत नाही आहे. याचं शास्त्रीय कारण म्हणजे शेणखतासाठी खड्डा लागतो. तुमच्या पूर्वी आठवते आपल्या आधी गायरी खड्डे असायचे, गारा असायचा बरोबर, त्यात आपण टाकत राहायचो वर्षभर आणि 1.5-2 वर्षानं ते आपण उपसायचो. महत्वाचं निरीक्षण आणि अभ्यास जे जुने लोक आहेत त्यांनी मला सांगा, जो खड्डा, जे गायर, जो गारा असायचा तो गरम असायचा की नाही? वाफा यायच्या ना? आत्ताच्या शेणखताला वाफा येत आहेत का? येतात? का माहितीये का? खड्ड्यात घातल्यानंतर जेव्हा ते कंपोस्टिंग व्हायला चालू होतं, त्याच्यामध्ये कुजणारे बॅक्टेरिया, जीवाणू जेव्हा चालू होतात यायला आणि ती कुजायला प्रक्रिया चालू होते, तेव्हा मिथेन नावाचा गॅस तयार होतो. बरोबर ना? मिथेन तयार होतो आणि तो गॅस तयार झाल्यानंतर तिथं गरम व्हायला चालू होते. म्हणून जेव्हा गारा उपसायला जायचे तेव्हा आपल्या लहानपणी जनावरं किंवा लहान मुलांना तिकडे जाऊ नको, भाजेल, जवळ जायचं नाही, तिकडे गरम होतं आणि गरमच होतं. ते उपसणाऱ्या लोकांना सुद्धा त्रास व्हायचा. आजकाल जर शेण असेल तर ते रस्त्याच्या कडेला खड्डा न मारता गठ्ठे टाकलेले असतात एकमेकावर, बुट्ट्या. दररोज 2 ते 3 महिन्यामध्ये ते वाळतं उन्हानं. ते आता तुम्ही मी वाळा लागलोय उन्हानं, शेणाचं काय व्हायला लागले ते. आणि ते वाळलेलं शेण शेणखत म्हणून तुम्हाला विकलं जातं. खरं आहे का खोटं? ते कुजलेलंच नाही आहे. जर ते कुजलेलं नसेल तर तुमच्या मातीमध्ये मिक्स होईल का? ते नाही. तुम्ही बघा जाऊन बागेमध्ये, ज्यांनी कोणी घातले त्याने ते मिक्स झाले काय? ते वर घट्टे आहेत. पाणी सोडा, काय करा. शुद्ध फसवणूक आहे. ते शेणखत नाही आहे मित्रांनो, आणि घालूच नका ते. कारण निसर्गामध्ये अशी व्यवस्था आहे, एखादी गोष्ट जर ती टाकाऊ असेल, तर संपत नसेल, तर भगवंतानं निसर्गामध्ये त्याची विल्हेवाट लावायला एक यंत्रणा उभी केलेली आहे. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, हे जग चाललंय ना पृथ्वी, ही कशावर चालली आहे माहिती आहे? जीवो जीवस्य जीवनम. लक्षात ठेवा, आपण सगळे विसरलोय सगळं. जीवो जीवस्य जीवनम म्हणजे एक जीव दुसऱ्या जीवावर अवलंबून आहे, अशी रचना भगवंतानं केलेली आहे. जर तुमच्या शेतामध्ये तुम्ही वाळलेलं शेण टाकलं, ज्याचा उपयोग तुमच्या मातीला आणि पिकाला होणार नाही, मग ते शेणाचं काय होणार? तर ते शेण संपवण्यासाठी भगवंतानं वाळवी नावाचा जीव तयार केला आहे, हुंगणी नावाचा जीव तयार केला आहे. तो येतो आणि ते खात, त्यांचं कामच आहे ते. मग आम्ही काय म्हणतो, अरे माझ्या बागेत जरा वाळवी लागलीशी दिसता. अरे ते वाळवीला यावं म्हणून तुम्ही शेण घातले ना, ती येणारच. तुम्ही टाकू नका बघू वाळलेलं शेण, मग वाळवी येते काय बघूया, येणार नाही. किती सोपं आहे हे सगळं. हां, शेणखत घालायचं आहे की नाही, तुम्हाला मी शेणखत कसं करायचं शिकवतो. खड्डा मारा, त्यात काडी कचरा टाका, त्यात शेणाची स्लरी थोडीशी करून टाका, माती टाका, हे लेअर करत जावा. त्याचं मापं बिपं सगळे व्हॉट्सअपला टाकतो, तुम्ही कसा करायचा तो. फक्त खड्डा मारणं एवढीच तुमची इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणजे पैसे. ते पण जर अंगात धमक असले की नाही, दररोज जरा जरा मारतो म्हटलं तरी 1500 खड्डा मारून होते. घडीबिडी सांगायची गरज नाही, 800 रुपयेवाला, आणि JCB 1200 रुपयाला सांगायची पण गरज नाही. 8 दिवसांना दररोज मारा की, दररोज सकाळी उठायचं, दररोज चर मारायचं. 8 दिवस होती खड्डा, फार काय तो काय विहीर काढायची आहे नाही. ताकद पाहिजे मनाची पहिल्यांदा ते करण्याची, आपल्याकडे ती संपली आता. खड्डा मारा, हे टाकायला चालू करा, ऑटोमॅटिक डिकम्पोज व्हायला चालू होतं. फार काय करावं लागत नाही. हां, तुम्हाला 18 महिने थांबायचं नाही आहे. आता आधुनिक काळामध्ये त्याचे जीवाणू तयार आहेत, माझ्याकडे पण आहेत. ते जीवाणू तुम्ही 15-20 दिवसाला जर त्याच्यामध्ये सोडले, तयार करून शिंपडले, मारले किंवा पहार मारून ओतले त्याच्यामध्ये 2-2 लिटर, साधारण 90 दिवस ते 120 दिवस, किती 3 महिने ते 4 महिने, तेवढ्यात तुमचं शेणखत तयार होतंय. आता शेणखत तयार झालं हे ओळखायचं कसं, हे समजून घ्या पहिला. चहाची गोळी पावडर असते, बरोबर, बघितले प्रत्येकानं. चहाच्या गोळी पावडरमध्ये हात घालून आपण असं जर सोडलं, हाताला चिकटते, तसं तुमचं खत तयार व्हायला पाहिजे शेणाचं. तसं होतच, तुम्ही त्यात हात घालायचा, सोडायचा, असं घष्टून आले सगळं. झालं बघा शेणखत तयार, काळं कुळकुळीत होतंय. ते शेणखत, त्याला शेणखत म्हणतात. ते बागेत घाला, 1 नंबर. वाळलेलं शेण घालू नका. ते कशी करायची प्रोसेस ही तुम्हाला व्हॉट्सअपला मी पाठवतो, प्रोडक्ट.
सगळ्यात महत्त्वाचा भारतातला प्रश्न जलव्यवस्थापन. हां बरोबर आहे. ओके, हे हे योग्य आहे, काय प्रॉब्लेम. हां, काय म्हणून रोटा तयार होतोय. आता मी काय सांगितलं तुम्हाला. म्हणून ते डिकम्पोज व्हायसाठी माऊली, हे मी अत्यंत मनापासून सांगतो की तुमची चूकच नाही आहे. हे तुम्हाला कोणी सांगितलंच नाही आहे सर. सांगितलं हे कुणी अहो, दुर्दैव सांगतो मी, कॅमेरा सुरू आहे, KVK मध्ये हे सांगत नाहीत. कृषी विज्ञान केंद्र सरकार करोडो रुपये देत आहे तिथं तुम्हाला शिक्षण द्यायला, आणि माझ्या खोया माणसाला येऊन सांगायला लागतं हे. मी तुम्हाला शिकवतो, तुम्ही घाबरू नका. मी आहे ना इथं, ॲब्सोल्युटली घाबरायचं नाही. तुम्हाला कुणालाही कसलाही प्रश्न येऊ दे, माझा व्हॉट्सअप नंबर घ्या, नंतर मला मेसेज टाका. मला फोन कृपया करू नका, कारण मला दररोज 300-400 कॉल येतात, मी उचलू शकत नाही. गैरसमज नको. मेसेज करा, माझ्या ऑफिसचा नंबर देतो, तिथं कधी पण फोन करा, काय प्रॉब्लेम नाही. पण माझ्याकडनं काय हवं असेल मला मेसेज करा, मी रिप्लाय करतो, काय प्रॉब्लेम नाही. शेणखताला माऊली तुम्ही करताय ती पद्धत बरोबर आहे. एक तर ते 18 महिने राहायला पाहिजे टेक्निकली. लवकर करायचं तर त्यात जीवाणू सोडले पाहिजेत. तुम्ही जीवाणू सोडा, 3 महिन्याच्या आत नाही झालं तर, अहो मी आता 10-12 वर्ष करायला लागलोय. तुमच्यासारखे लाखो शेतकरी माझ्यावर करतायत. शेणखत आणि कंपोस्टिंग हे प्रत्येक शेतकऱ्यानं घरात करायला पाहिजे. विकत काय आणायचं नाही, बाहेरनं काय आणायचं नाही तुम्ही विकत. आणि रोगराई येणार नाही, घाबरू नका. मी त्याच्यावरच पण तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही सगळ्यांनी मला प्रश्न विचारा, मी सारखं सापडत नाही. नाफेड करताय तुम्ही, तसं होतंय. ओके ओके, गांडूळ खत आहे. ओके ओके, मग तुम्ही तुमच्यापुरतं वापरताय की देताय लोकांना? कुठे आहे आपलं युनिट? नादोडेला. माऊलींचं आहे का? आता आपण जे बोलतोय ते प्रॅक्टिकली करणाऱ्याच आहेत. आपल्या आसपास लोक असतात, आपल्याला माहिती नसतं. ते स्वतः आता आपण जे बोललो त्याप्रमाणे शेणखत करतायत, गांडूळ खत करतायत. सगळ्यांनी नंतर लंच जेवणाच्या वेळेला त्यांचा नंबर घ्या. आणि माझी इच्छा आहे, माझं नेहमी म्हणणं असतं की शेतकऱ्यांनी प्रयोगशील असावं. आज जर नाथोडे म्हणजे इथंच आहे, जवळ आहे, लांब नाही. कधी पण तुम्ही मोटरसायकल जाऊ शकता माऊलींच्याकडे. तुम्ही जावा, बघा. मला सुद्धा कोल्हापूरहून येऊन तुम्हाला शिकवायची गरज नाही. तुमच्याच ग्रुपमधले आहेत, त्यांच्याकडे शिकून घ्या, शिकवा. आणि त्याच्या उपर काय लागलं तर मी आहेच, तुम्हाला शिकवतोच सगळं. प्रत्येक शेतकऱ्यानं कंपोस्टिंगचं पीठ असलं पाहिजे आणि शेतकात आपल्या खड्डा एक असला पाहिजे. आता जलव्यवस्थापन जे आहे, हा विषय संपूर्ण भारताचा आहे बरं का. भारतामधल्या शेती व्यवस्थेला शेती नापीक होणं, जमिनीला मीठ फुटणं म्हणजे क्षार फुटणं, यासाठी खतं जेवढी कारणीभूत आहेत, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त मी म्हणेन अनुभवांती, पाण्याचा गैरवापर, अतिपाणी हा आपला प्रॉब्लेम आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारची धरणं झालीत आणि सूक्ष्म मायक्रो इरिगेशन जे झालेलं आहे आपल्या भागामध्ये, पाणी फ्लडनं दिलं जातं ना, पाटानं. साहेब वर चंदगडचे साहेब, त्यांना माहिती आहे. पाणी आहे म्हटलं की दाबायचं. आणि आपल्याकडे एक पद्धत आहे भारतामध्ये, मोफत म्हटलं की पौष्टिक. जे तुम्हाला फुकट ते भारी. एकदम चुकताय मित्रांनो. इथं तुम्ही निसर्ग समजून घेत नाही. तुमच्या झाडांना, पिकांना पाणी मुबलक लागत नाही बरं का, खूप कमी लागतं. आणि त्याचं शास्त्र आहे. आपण ते शास्त्र, तो अभ्यास कधीही केलेला नाही. आपण कुठल्या तरी IQ बातमीवर किंवा फार मोठे मोठे शास्त्रज्ञ जे यूट्यूबला, इन्स्टाला काय काय टाकतात, त्यांचं बघून आपण शेताला पाणी देण्याचा प्रयत्न करतो, जे शास्त्रीयदृष्ट्या अत्यंत चुकीचं आहे. तुमच्या पिकांना, झाडांना, कलमांना पाणी अतिशय कमी लागतं, आपण भरपूर देतो. पाणी कसं द्यायचं याचं मागचं शास्त्र आहे. प्रत्येक पीक वाईज पाणी किती लागतं हे ठरलेलं आहे. अनेक लोकांनी, अनेक वैज्ञानिकांनी, शास्त्रज्ञांनी त्याच्यावर पुस्तकं लिहिलेली आहेत. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी
समजून घेऊन अभ्यास करून जलव्यवस्थापन जे आहे ते गरजेपुरतं करायचं असतं. जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक अतिशय घाणेरडं राजकीय पीक आहे, ज्याला मी नेहमी विरोध आहे. अनेक लोक माझ्याशी भांडलेले आहेत. म्हणजे अनेक परवाच एका मोठ्या कार्यक्रमामध्ये माझ्यावर म्हणजे ॲलिगेशन झालं, म्हणजे असं डायरेक्ट वादावादी झाली. तुम्ही ऊसाला काय नावं ठेवता? ऊस हा पीक मी कधीही समर्थन करणार नाही. माझं ठाम म्हणणं आहे आणि मी त्याची आकडेवारी सादर करू शकतो की ऊसामुळं माझ्या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. शेतकरी आर्थिक नुकसानीमध्ये आलाय आणि त्याच्यापेक्षा निसर्गाचं सगळ्यात जास्त नुकसान ऊसामुळे झालं. पाणी आणि जमीन ऊसानं संपवलेली आहे. आज ज्या जिल्ह्यामध्ये मी राहतो, कोल्हापूर जिल्हा, जो ऊसाचं माहेर ओळखलं जातं, सगळ्यात जास्त साखर कारखाने, रिकव्हरी वगैरे वगैरे आमच्या भागात आहे, असा गैरसमज आहे. जेव्हा आम्ही विचारलं जातो समोर आकडेवारी, तेव्हा पळून जातात लोक. खोटं बोलणं, रेटून बोलणं शक्य आहे, टेक्निकल माणसावर बोलणं सोपं नाही. माझ्याकडे सगळी आकडेवारी आहे, मी कागद घेऊनच बोलतोय. तसं सोपं नाही ते. साखर महासंघ मला डेटा पुरवतोय, कारण त्यांना माहिती आहे अभ्यास कोण करते ते. ऊसामुळं इतके प्रॉब्लेम झालेत. आज कोल्हापूर जिल्ह्यातला शिरोळ नावाचा तालुका तुम्हाला माहिती असेल, नरसोबाची वाडी, आमचा आराध्य दैवत, महाराजांची कृपा, तुम्ही जात असाल दत्ताला. शिरोळ तालुक्यातील 80% जमिनी क्षारपड झालेल्या आहेत आणि शिरोळ तालुक्यात भाजीपाला प्रसिद्ध होता. कृष्णाकाठची वांगी प्रसिद्ध होती. अजूनही तुम्ही वाडीला गेल्यानंतर वांगी विक्रेते हिरवेगार दिसतात आणि वेडी माणसं ती वांगी विषयाची घेऊन येतात खायला, घाणेरडी. शिरोळमध्ये दुर्दैवानं महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागानं शिरोळ तालुका कॅन्सरग्रस्त तालुका म्हणून जाहीर केलाय. याचा अर्थ माहिती आहे तुम्हाला? प्रत्येक घरामध्ये कॅन्सर आहे. ऐकताय? प्रत्येक घरामध्ये एक कॅन्सर पेशंट. कॅन्सरग्रस्त तालुका. का माहिती आहे? रासायनिक खतं आणि भाजीपाल्यावरच्या घातक विषारी फवारण्या, बस. आणि ते आपण खातो आहे. कृष्णाकाठची वांगी, दिवस गेले ते, आता तसलं काय नाही आहे तिथं, ते विषाचं आहे, ते खाऊ नका. कोल्हापूरमध्ये जर कुरुंदवाडमधून, शिरोळमधून जर भाजीची गाडी आली भाजीपाल्याची आणि लोकांना जर कळलं की ती शिरोळची गाडी आहे, कुणीच भाजी घेत नाही. घेत नाहीत भाजी दिली, फुकट दिली तरी घेत नाहीत. 100% माहिती आहे त्यात विषय. बघा आपण कुठं निघालोय. आपल्याला उत्पन्न भरपूर मिळावं ह्या गैरसमजापोटी आपण प्रचंड रसायन वापरतोय, विषारी फवारण्या वापरतोय, घातक गोष्टी आहेत. आज तुमचं आमचं आयुष्य संपलं. आज शिरोळसारखा तालुका प्रचंड कॅन्सरग्रस्त शासनाने डिक्लेअर केला. आता आम्ही काय बोलायचं त्याच्यावर? आणि आता लोक रडतायत. हीच गोष्ट साधारण 2018-19ला माझे शिरोळला कार्यक्रम सुरू होते. मी घसा फोडून गावागावात जाऊन सांगितलंय, छोट्या छोट्या गटामध्ये चर्चा करून सांगितले की ते वापरायचं बंद करा, प्रॉब्लेम येणार, प्रॉब्लेम येणार. आम्हाला काय, कसला अहंकार, कसली माजमस्ती. आता तीच लोक माझ्या ऑफिसला रडतायत येऊन. माझ्याकडे व्हिडिओ आहे, माझ्या CCTV ऑफिसला रडलेली आहेत टाचा घासून की तुम्ही आम्हाला माऊली सांगत होता, आम्ही ऐकलं नाही. आता प्रारब्ध आणि कर्म, मी काय करू आता? आता आमचे कार्यक्रम लावलेत परत, गव्हर्नमेंट पण माझे कार्यक्रम सुरू आहेत. मी सतत सांगतोय की ते वापरायला बंद करा, पहिला जमिनी चांगल्या करूया आपण. आणि हे सगळं करत असताना एक गोष्ट झाली, ती म्हणजे आपण गटानं शेती करायची असते हे विसरलो. आता तेच शासन करतंय, त्यासाठीच मी आलोय. तुमचा गट आहे आणि ते व्हायला पाहिजे. तुम्ही सर्व लोकांनी बाकी सगळ्या गोष्टी वेगळ्या ठेवून एकत्र यायला पाहिजे. एकीचं बळ वेगळं. आज आता साहेब मला म्हणाले की तुम्ही काहीतरी प्रोसेसिंग करताय. मागच्या वेळी काजूचे काय काय केलं म्हटलं, काजू बर्फी वगैरे केली. तुम्ही करा मित्रांनो, माझ्या शुभेच्छा. आणि हेच करायला पाहिजे. तुम्ही एकत्र या. शेतीमधून जर 2 पैसे मिळवायचे असतील तर एकत्र यायला पाहिजे आणि एकत्र येऊन विचार विनिमय करून, न भांडता, न राजकारणामध्ये आणता, एकोप्याने काही गोष्टी करायला पाहिजेत. ती अवघड गोष्ट आहे मला माहिती आहे सध्याच्या काळामध्ये, पण ते तुम्ही मित्रांनो केलं पाहिजे. गटशेती केल्याशिवाय तुम्ही लोक फायद्यामध्ये येणार नाही. आता आम्ही आमच्या मिशन ऑर्गॅनिक्स संस्थेच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी, मी नॉन कमर्शियल काम करतोय, मी व्यावसायिक नाही, मी यातून पैसा मिळवत नाही, पण मी तुम्ही कसा पैसा मिळवतो ते शिकवतोय, जर ऐकलं तर. आता अनेक ठिकाणी आमच्या संस्थेच्या मार्फत, आमची जी संस्था आहे ना त्याची गंमत तुम्हाला सांगतो. मिशन ऑर्गॅनिक ही संस्था हे कुटुंब आहे. तुम्ही माझी भाषणं बघा याच्या आधीची, मी नेहमी म्हणतो की मिशन ऑर्गॅनिक ही फॅमिली आहे.
आज तुम्ही सगळेजण माझ्या कुटुंबामध्ये आला, म्हणजे आज आपण एक झालो. आपण सगळ्यांनी एक होऊन काम केलं पाहिजे. ते सस्टेनेबल काम आहे आणि ते दत्तगुरूंच्या आशीर्वादाने मी करतो. त्यामुळं मी नेहमी म्हणतो की माझं कुटुंब 3-3.5 लाख लोकांचं आहे. महाराष्ट्रातल्या 36 जिल्हेच आहेत, महाराष्ट्राला 350 तालुके आहेत. आणि मी परवा गमतीत पुण्यात मोठा कार्यक्रम होता सकाळने आयोजित केलेला. तेव्हा एका पत्रकारानं मला प्रश्न विचारला की तुम्ही हे सगळं मोफत करताय, मग तुमचं अर्थार्जन आणि बाकीचं कसं वगैरे व्यवहारिक प्रश्न विचारला. मी म्हटलं गुरुदेव दत्त. तर ते कळण्याच्या पुढचा आहे तो माणूस. हे व्यवहार तो व्यवहार. जी लोक अध्यात्मात आहेत त्यांना ते कळतं. पण त्या व्यवहारिक माणसाला मी सांगितलं की माझं अर्थार्जन भगवंतानं माझी सोय केली, पण माझ्यासारखा श्रीमंत माणूस कोणी नाही. कारण आज 3-3.5 लाख घरं माझी आहेत महाराष्ट्रामध्ये. प्रत्येक गावामध्ये माझा शेतकरी आहे आणि तो माझा आहे. कारण मी तुमच्याबरोबर व्यवहारानं पैशानं बांधलोच गेलेलो नाही ना. तुमच्याकडनं मला काय नको आहे आणि माझ्याकडनं तुम्हाला काय नको आहे. आपण विश्व बंधुत्वता ह्या धाग्यानं जोडलो गेलोय. माननीय पंतप्रधान गेली 10-12 वर्ष जगभर सांगतायत वसुधैव कुटुंबकम. बरोबर आहे ना. हे विश्व म्हणजे एक कुटुंब आहे, हीच संकल्पना आहे. तुमच्या माझ्यामध्ये भेद निर्माण केलाय मित्रांनो. मग तो जातीपातीचा असेल, आर्थिक असेल, उच्च निश्चितेचा असेल आणि इतर शिक्षणाचा असेल. तसं काय नाही आहे. आपण सगळे भगवंताची लेकरं आहोत. जातपात वगैरे काय नसतं, झूट आहे ते सगळं. ज्या दिवशी माणूस म्हणून तुम्ही आणि मी एकत्र येऊ ना, त्या दिवशी तुमच्या माझ्यामध्ये प्रॉब्लेम संपले. आणि ते आम्ही मिशन ऑर्गॅनिक या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी चालू केलंय. सगळ्यांनी एक यायचं. कुणाची अडीअडचणी असतील त्या एकमेकांना आपण एकमेकांना दुरुस्त करायच्या, पैसे घेऊन नव्हे. परत मी स्वतः निस्वार्थी काम करतोय, तुम्हाला सुद्धा ते लागू आहे. एकमेकांसाठी काम करूया. याची छोटी गोष्ट सांगतो. भारतातल्या शेती परंपरेमध्ये खूप सुंदर सुंदर गोष्टी होत्या, ह्या आपण विसरलोय आता. मी तुम्हाला फक्त आठवण करून देतो, तुम्हाला ते माहिती असतील तरी सुद्धा आठवण करतो. पूर्वीच्या काळी छोट्या छोट्या खेडेगावांच्या मध्ये बियाणं जी असायची ना, देशी बियाणं, ती आपण विक्री करायचो. आठवतंय का तुम्हाला? हिंदू शास्त्रामध्ये बियाणं विकायचं नसतंय बरं काय. अध्यात्म सांगतंय बियाणं विकायचं नाही. का ते पण सांगतो, त्याच्यामागचं विज्ञान पण सांगतो. एक बी जेव्हा आपण पेरतो तेव्हा गणितशास्त्रामध्ये 1+1 किती? 1+1 किती? 2 ना. आणि अध्यात्मामध्ये 1+1 किती? मी नेहमी गमतीत म्हणतो 1+1 22. व्यवहारी लोक म्हणतात काय वेडा माणूस आहे, 1+1 22 असते काय? असतंय. जर व्यवहारामध्ये आपण एक बी पेरली तर एका बीच्या किती बिया व्हायला पाहिजेत? किती होतात? शेकडो होतात ना. आंब्याची एक कोय लावतोय आपण, आंबे किती येतात? साधं सोपं. काजू एक बी असते काजूची, किती काजू लागतात? भात आपण तांदूळ एक पेरतोय किती? एक. येतात किती? 400-500. भगवंताच्या दारामध्ये 1+1 2 नाही, 1+1 22. आता हे एका बीपासनं शेकडो बिया निर्माण होणं, हे कर्तृत्व तुमचं माझं आहे? निसर्गाचं आहे, भगवंताचं आहे. म्हणून त्यात आपलं काय नाही बे काय श्रेय, अहंकार बाळगायचं नाही, मी केलं नाही, भगवंत करतोय ते. म्हणून हिंदू शास्त्रामध्ये परंपरेमध्ये बियाणं विकायचं नसतं, एकमेकाला द्यायचं असतं. तुमचं संपत नाही. म्हणून भारताच्या शेती परंपरेमध्ये बियाणी एकमेकाला द्यायची, त्याला म्हणायचं बार्टर सिस्टीम. त्याच्यामध्ये एक शास्त्र होतं. समजा तुम्हाला भात द्यायचा आहे, बियाणं समजा 10 किलो भात पाहिजे आहे, मी तुम्हाला 10 किलो दिलं, पुढच्या वर्षी तुम्ही मला 20 किलो परत द्यायचं. पैशात नाही बरं काय, भाताला भात परत. तुम्ही जेव्हा 10 किलो लावता तेव्हा किती किलो होतंय भात माहिती आहे ना, किती क्विंटल होतंय ते, त्यातलं तुम्ही डबल द्यायचं परत. आता ते पुन्हा आम्ही चालू केलंय. आमच्या मिशन ऑर्गॅनिकमध्ये जे शेतकरी आमच्यावर कामं करतायत, निस्वार्थीपणे नैसर्गिक शेती करतायत, विषमुक्त शेती करतायत, त्या प्रत्येक शेतकऱ्याला सांगितलं की तुमच्यातली बियाणी एकमेकाला परस्पर द्या आणि त्यांच्याकडे डबल. सुरू झालं बरं का, आम्ही केलंय, ऑलरेडी केलंय. आता ह्या वर्षी कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यामध्ये सोनामोती नावाचा गव्हाचं बियाणं अमरावतीवरनं आलंय आमच्या शेतकऱ्याचं. अमरावतीला आमचे भामरे म्हणून शेतकरी डॉक्टर मॅडम आहेत, आमच्या लाडक्या भगिनी आहेत माझ्या. त्यांच्याकडचं बियाणं आम्ही 2 वर्ष तिकडे प्लॉट केले. सोनामोती गव्हाचे 110 रुपये किलो गहू आहे. किती? असा गोल जोंधळ्यासारखा गहू आहे, गोल सोनामोती म्हणतात. युट्यूबला सर्च मारून बघा, मेडिसिनल व्हॅल्यू असलेला गहू आहे. त्याचं बियाणं मोडत आलं होतं, आम्ही पुन्हा आणलं ते बियाणं. त्या बियाणांचे यवतमाळला, अमरावतीला प्लॉट केले
बिनविषारी, आणि त्याची बियाणे करून एकमेकाला दिली. यावर्षी कोल्हापूरमध्ये वारणानगरला लावलेलं आहे बियाणं, राधानगरीत लावलेलं आहे, सांगली साताऱ्यामध्ये लावलंय, झाले बियाणांचे प्लॉट. आता त्यांच्याकडनं 10-10 किलो आणलेलं त्यांना 20-20 किलो पाठवून दिलं परत. किती छान आहे ना सांगा. पैसा नाही, नको आहे तो पैसा, वाईट आहे ते आले की त्रास बघा. म्हणून मी निस्वार्थी काम करतोय. एवढं ना मला द्यायला भरपूर बसलेत, नकोच आहे ते आपल्याला. ज्या दिवशी भगवंतांना मला त्या घाणीतनं बाहेर काढलं की नाही, त्या दिवसापासून मी खुश, आनंदी, समाधानी आहे बघा. काहीही मला कमी पडलेलं नाही आणि पडणार देखील नाही. भगवंताचा वरदहस्त आहे आणि तुमच्यासारख्या लाखो शेतकऱ्यांच्या शुभेच्छा, तुमचे आशीर्वाद माझ्या मागं आहेत. नेटानं काम करतोय आपण. बियाणं तुम्ही सुद्धा, तुमच्याकडे जर काही जुनी बियाणं असतील तर त्याचं संवर्धन करा, त्या बियाणं मल्टिपल करायला चालू करा. त्रास, प्रॉब्लेम, अडचणी येणार आहेत, कलियुग आहे, हे संपत आलेलं आहे सगळं. तरीसुद्धा बुद्धी शाबूत ठेवून, भगवंताला स्मरून, आपल्याकडे असलेल्या चांगल्या गोष्टी आपण चांगल्याला द्यायचं, विश्वबंधुत्वता जपायची. लोकांच्यावर टीका टिप्पणी करणं, एकमेकाचे अपमान करणं, याच्यापेक्षा एकमेकाला समजून घेऊया, शेतकऱ्याला समजून घेऊया पहिला, त्याच्या अडीअडचणी पहिला सोडवण्याचा प्रयत्न करूया आपण, आणि अतिशय सुंदर शेती करण्याचा प्रयत्न करू. ह्या सगळ्या नैसर्गिक शेतीच्या संदर्भात तुम्हाला कधीही काही माहिती लागली, मिशन ऑर्गॅनिकच्या आमच्या संस्थेला कधीही फोन करा. हे बघा, हे पुढचं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम शेतकऱ्यांचा. असं आम्हाला नेहमी काय म्हणतात, तुम्ही आम्हाला शिकवताय सगळं नैसर्गिक, आम्ही करतो खरं विकायचं कोण? कारण शेतीमालाला बाजारपेठ आहे का? नाही आहे. कारण ती बाजारपेठ राजकारणी आणि भांडवलशाही लोकांच्या ताब्यात आहे. त्यामुळे तुम्ही कष्ट केलेले पैसे ते कमी दरानं घेणार आणि मधला नफा ते कमवणार. माझा शेतकरी कर्जबाजारी राहणार. त्या सगळ्यावर उपाय म्हणून शेतापासून बसून बरोबर जरा बसतो थोडं. किती? बरोबर बरोबर. घेतला नाही. यासाठी संघटित काम करायला पाहिजे. आता आम्ही काय केलंय सांगतोय बघा, तेच आहे सेंद्रिय शेतीमालाचे विपणन, ग्राहकाचा विश्वास आणि चांगला दर, शेतीमालावर प्रक्रिया आणि मूल्यवर्धन. यासाठी जे मगाशी मी म्हणालो की ग्रुप का पाहिजे माहिती आहे, आता याचे प्रयोग आम्ही चालू केलेत काही गावागावामध्ये. तुम्हाला हा विचार मी देऊन जातो, कृती कशी करायची हे तुम्ही ठरवा. कारण सगळ्याच गोष्टी मी एकटा करू शकत नाही, तुमचा सुद्धा सहभाग याच्यामध्ये हवा. आता ज्या ज्या भागातले शेतकरी ज्यांना आम्ही प्रशिक्षण देतोय, सांगतोय, समजावतोय, नैसर्गिक शेती करायला लागलेत, म्हणजे विषमुक्त शेती, अशा लोकांचे ग्रुप तयार करून त्या त्या आसपासच्या गावामध्ये एक छोटे छोटे सर्वे केलेत, शेतकऱ्यांनीच केले. ते कसे करायचे ते आम्ही शिकवले, त्यांना फॉर्म वगैरे करून मी दिलेत. आम्ही काय करतोय, आता तुम्ही कुठं राहता ह्या पट्ट्यामध्ये, फोंडा पट्ट्यामध्ये, तुम्हाला मोठी गावं कुठली जवळ आहेत? कणकवली जवळ आहे, फोंडा एक जवळ आहे, आणि वैभववाडी किती लांब आहे इथून? म्हणजे एक 2-3 गावं साधारण मोठी आहे तुमच्याकडे, बरोबर. ह्या गावांच्या मध्ये आपले मित्रमंडळी, नातेवाईक, संबंधित लोक असतात, बरोबर. एक व्हॉट्सअपचा ग्रुप तयार करायचा. एक मेसेज मी तुम्हाला तयार करून देतो जो आमच्याकडे रेडीमेड आहे. त्या गावातल्या व्हॉट्सअप ग्रुपवर सगळं फिरवायचा की बाबा आमचा हा नैसर्गिक शेतीचा ग्रुप, तुमच्या ग्रुपचं नाव काय आहे? सॉरी, कणकवली ऑर्गॅनिक. कणकवली ऑर्गॅनिक शेती गट. आम्ही इतके लोक आहोत, काय 300-400 लोक आम्ही आहोत. आम्ही सर्वांनी नैसर्गिक रीतीनं भाजीपाला, कडधान्य उत्पादन करण्याचे ठरवले आहे, जे 100% विषमुक्त आहे आणि लॅबोरेटरी टेस्टेड आहे. हे वाक्य विसरायचं नाही आणि कुणी खोटं काम करायचं नाही. भगवंताला स्मरून आपण माऊलींचं नाव घेऊन काम करतोय, खोटं करायचं नाही. जर होत नसेल तर होत नाही, पण खोटं करायचं नाही, हे मात्र पाहिजे. आणि तुमच्या जमिनीची माती परीक्षण करायचं आणि तयार झालेलं मटेरियलचं सुद्धा लॅब टेस्ट करायचा. कुठं करायचं, स्वस्तात, ते मी तुम्हाला सांगतो. ते सगळं आमच्याकडे यंत्रणा आहे. तेवढं टेस्ट सर्टिफिकेट घेऊन तुम्ही ते सगळ्या लोकांना मेसेज द्यायचा
की आमच्याकडे ह्या प्रकारच्या भाज्या आम्ही उत्पादन करणार, मग त्या तुमची नावं टाका शेतकऱ्यांची, मी तुम्हाला दाखवतो नंतर. पुण्यातले आमचे ग्रुप आहेत ते शेतकऱ्यांची नावं, त्यांचा फोन नंबर. आता दादाने सांगितले की मी भेंडी केली उदाहरणार्थ, तर ह्या दादांचं नाव की बाबा मी XYZ, माझं गाव हे, माझा फोन नंबर हा, मी भेंडी लावलेली आहे आणि हे करणं. आता ह्याने भेंडी लावली म्हणून सगळ्यांनी भेंडी लावू नका, मग प्रॉब्लेम आहे. हे चुकतंय बरं का. एकानं एक केलं की नाही आणि त्याला पैसे मिळाले, लागले बघा सगळे तिकडच. समजूतदाररित्या सगळ्यांनी पिकं ठरवून घ्यायची, अभ्यास करायचा, कुठल्या कुठल्या भागामध्ये काय काय येणार हे सांगतो मी तुम्हाला 4 टाइम माझ्याकडे. आणि मग काही वेलवर्गीय, काही पालेभाज्या, काही कडधान्य, काही फळभाज्या ह्या व्यवस्थित प्लॅनिंग करून तुम्ही सगळ्यांनी लावायच्या आणि त्या ऑनलाईन विकायच्या. तुम्हाला पटणार नाही, डबल रेटने विकायच्या बरं काय. आता सुरू आहे आमच्याकडे, लोक तुमच्या घरी येऊन नेतील, किंवा तुम्ही कणकवलीमध्ये एक सेंटर, फोंड्यामध्ये एक सेंटर आणि वैभववाडीत एक सेंटर, ह्या दिवशी आमची गाडी ह्या ठिकाणी येणार, हे डिक्लेअर करून टाकायचं. लोक ज्यांना स्वतःच्या तब्येतीची काळजी आहे, ज्यांना आरोग्य चांगलं असावं असं वाटतं, आणि ते करोनानंतर सगळ्यांनाच वाटतं आहे, हे तुम्हाला सांगतो. आणि तुम्ही असं समजू नका बरं का ही छोटी गावं आहेत, इथं कोण घेणार. उलट माझा अनुभव असा आहे की छोट्या गावातच जास्त पोटेन्शियल आहे. आणि आता सुरू आहे आमचं, तालुक्याच्या ठिकाणी प्रचंड लोक घेतात. ज्या लोकांना ते हवंय ना, त्यांना माहिती नाही ते कोणाकडे मिळणार, आणि जी लोक तयार करतायत त्यांना माहिती नाही ते लोक कोण घेणार. हा जो मधली गोष्ट आहे ना, व्हॉट्सअप चालू करायचा, एक ग्रुप तयार करायचा आणि सगळ्यांनी मिळून आपापल्या ग्रुपला पाठवून द्यायचं. तुमच्याकडे एक सुद्धा शिल्लक राहणार नाही, माझी खात्री. करताना स्लो सुरू करा, सस्टेनेबल आहे, प्रत्येक गोष्ट विकली जाते. आज आम्ही मिशन ऑर्गॅनिकच्या आमच्या खाता फक्त भाजीपाला आणि फळांना आम्हाला प्रॉब्लेम येतो, कारण त्याला कोल्ड चेनचा प्रॉब्लेम, म्हणजे प्रवास करायचा म्हटलं की प्रॉब्लेम. पण जे नॉन पेरिशेबल आहे, म्हणजे कडधान्य आहेत, गहू आहेत, तांदूळ आहेत, काही पिठं आहेत, तेलं आहेत, तेलबिया आहेत, अशा प्रकारच्या आमच्या शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला सगळा माल आम्ही आता एकमेकांमध्ये फिरवायला चालू केलेला आहे. मिशन ऑर्गॅनिकच्या संस्थेनं आम्ही आमचं ॲप तयार केलेलं आहे. ॲपवर रजिस्टर करायचं, तुमच्याकडे काय आहे, तुमच्याकडे शेंगदाणे केलेत उदाहरणार्थ, माझ्याकडे 2 क्विंटल शेंगदाणा आहे, लगेच टाकायचं शेंगदाणा आहे, लगेच तुम्हाला फोन येतोय मला पाहिजे आहे, दर तुमचं तुम्ही ठरवाने देऊन टाका एकमेकांना. तुमच्या शेतात तयार झालेला माल मार्केट यार्डात APMC मध्ये घेऊन जायचा, तिथं गेला की तुम्हाला सूर्य हाणलीच. आम्हाला हे कळलंय, त्यामुळे ही व्यवस्था आम्ही चालू केली आणि हळूहळू करायचं. आम्ही अध्यात्मातली लोक आहोत, आम्हाला परमेश्वराला भेटायची आस आहे, इच्छा आहे. आणि मराठीमध्ये एक म्हण आहे, तुम्हाला मला सगळ्यांना ते शिकवले, खरं आपण ते विसरलोय. प्रयत्नांती संपलं, प्रयत्न करायचा, तो भेटतो. आम्हाला भेटलाय बाबा, आम्हाला दररोज भेटतो आणि मला आज तुमच्या रूपामध्ये भेटलाय. मी नेहमी म्हणतो की दत्तगुरूंना भेटायला, माऊलींना भेटायला मला काय पंढरपूरला जाऊन 24 तास रांगेत उभं राहायचं नाही आहे. भगवंतानं मला भेटणारा माझा विठ्ठल जो आहे तो तुमच्या रूपातच मला भेटतो. माझे दत्तगुरू तुमच्या रूपात भेटतात आणि त्यांचं दर्शन मी तुमच्या रूपातच घेतो आणि दररोज घेतो. माझ्याकडे दररोज शेतकरी येतात 24 तास. त्यामुळे माझी सेवा अशीच सुरू आहे. खूप साधं सोपं आहे. आपल्याकडे प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे, एखाद्या गोष्टीचा प्रयत्न करण्याच्या अगोदर आपण चर्चा फार करतो. असं केलं तर, तसं केलं तर, मग ह्या होताला, ता होताला, नाही मग आमका असा झाला. तिकडे जायचं नाही आपण. पाय टाकायचा पहिला. म्हणून ते प्रयत्नांती परमेश्वर आहे. तुम्ही जेव्हा प्रयत्न कराल ना, त्या दिवशी तुम्हाला परमेश्वर भेटेल. पण आपण प्रयत्न करण्या अगोदरच चर्चा सर्वजण इतकं करतो की मुख्य काम करायचं आपली एनर्जी संपते आपली. त्यामुळे तुम्ही प्रयत्न मित्रांनो चालू करा. आपल्या सर्वांच्या हाताला 100% यश येतं. नैसर्गिक शेती करत असताना, निसर्ग आधारित शेती करत असताना तुम्हाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी तुमच्या शेतामध्ये, तुमच्या घरामध्ये उपलब्ध आहेत. त्यांचा पुनर्वापर कसा करायचा हे तुम्हाला मी टप्प्याटप्प्यानं सांगतो. कंटाळा येत नाही ना तुम्हाला? सांगा बरं काय मला कंटाळा आला तर. ओढून दडून ऐकू नका. कोणाला जायचं असेल घरी तर ते पण सांगा मला, म्हणजे मग मी पण घरी जातो. गमतीत म्हणालो मी. पूर्ण दिवस आहे, कुणी जायचं नाही बरं काय. वारंवार तुमची माझी भेट होणार नाही आणि मला माहिती नाही या आयुष्यात आपण पुन्हा भेटू का नाही. मी प्रत्येक कार्यशाळेत म्हणतो नाही, व्यापच एवढा आहे. देश आपला 140 कोटी लोकांचा आहे. हो, मला खूप काम करायचं आहे. भेटूच ना. बस बस, तुमची इच्छा आहे म्हणजे परत भेटणार आपण. आता खूप महत्वाच्या विषयाकडे आता खोलात जाऊ. मगापासून मी तुम्हाला पहिल्यांदा बेस लाईनवर सगळ्या गोष्टी सांगितल्या.
निसर्ग म्हणजे काय आणि अध्यात्म म्हणजे काय तुम्हाला कळालं असेल. अध्यात्माशिवाय शेती होत नाही मित्रांनो. तुमचं माझं जगणं सुद्धा अध्यात्माच्या पायाशीच आहे, त्याशिवाय ते होत नाही. आणि फार कमी लोकांना दुर्दैवानं कलियुगामध्ये हे कळालंय. जी लोक भगवंताला मानतात, निसर्गाला मानतात, त्यांचं जगणं अतिशय सहज सोपं आहे. आणि जी लोक दुर्दैवानं निसर्गापासून बाजूला गेलेत, भगवंतापासून बाजूला गेलेत, त्यांच्या जगण्यामध्ये अतिशय अडचणी आलेल्या आहेत. कदाचित दत्तगुरूंनी मला तेच काम दिले की जी लोक लांब गेलेत त्यांना पुन्हा निसर्गाकडे आणा. आणि माझ्या आयुष्याचं अंतिम ध्येय तेच आहे. मी नेहमी महाराजांना जेव्हा नमस्कार करतो, नामस्मरण करतो, विनवणी करतो, तेव्हा हेच म्हणतो मी की माझ्या हातून ते सत्कृत्य करून घ्या महाराज. शेवटच्या श्वासापर्यंत माझ्याकडनं हे हात करून घ्या ही काम. आणि तेच हे काम आहे. आज तुमच्या गावामध्ये तुमची भेट मला महाराजांनीच घडवून दिली आहे. महाराजांच्या चरणी मी नतमस्तक आहे. आत्ताचा जो विषय आहे ते वनस्पतींचं जे पोषण आहे, आता हे शास्त्रशुद्ध सुरू झालं बरं का. असे माझ्याकडे आता 10-12 प्रेझेंटेशन्स आहेत. जोपर्यंत तुम्ही कंटाळणार नाही तोपर्यंत मी सांगणार बरं काय. तुम्ही मला स्वतः सांगायचं की बस आता कंटाळा आला, त्यावेळेला थांबायचं आपण. तुम्ही म्हणाल तसं. आता बघा, निसर्गाचं रहस्य ते विज्ञानाचं सत्य. आता अध्यात्म आणि निसर्ग हा कसा एक आहे. आणि भगवंतानं ही सृष्टी निर्माण करताना, ही जैवविविधता निर्माण करताना किती सहज सोपं सुंदर निर्माण केलंय. हजारो वर्ष, हजारो बोलतोय बरं काय. आणि हे असंच अबाधित चालू आहे. दुर्दैवानं आत्ता सध्या, मगाशी मी म्हणालो मुद्दाम धाडसाचं विधान होतं की आपण उच्च शिक्षित झालो आणि मला वाटतंय की आपण आता मागास झालो. कारण शिक्षणानं उच्च शिक्षित होणं म्हणजे जगण्यामध्ये आपण ते वापरतो का शिक्षण? नाही आहे बरं काय. आपण तिसरीकडेच गेलोय. कारण माणूस नावाचा एकच प्राणी आहे जगामध्ये मला आढळलेला. जर मला माहीत नसेल तर तुम्ही मला सांगा आणि थोरा मोठ्याने माझे कान पकडा लगेच. तुम्ही मला सांगा की ह्या पृथ्वी तलावर असा कुठला पशुपक्षी प्राणी आहे की ज्याला उद्या काय खायचं आहे याची चिंता आहे? आहे की नाही गंमत? फक्त माणसाला, तुमच्या माझ्यासारख्या, आणि मी नेहमी म्हणतो अहंकारी आणि स्वार्थी माणसालाच उद्या काय खायची चिंता आहे. जगातल्या विश्वातल्या कुठल्याही पशुपक्षी जीवजंतूला उद्या काय खायचं याची भ्रांत, याची चिंता नाही आहे. कारण भगवंतानं निर्माण केलेल्या या सृष्टीमधल्या प्रत्येक घटकाला त्याच्या अन्नाचा घास हा भगवंतानं ठरवलेला आहे आणि तो त्याला मिळतोच. ह्या सगळ्या प्रक्रियेवर तुमचा माझा विश्वास, कारण तुमच्या माझ्या मनामध्ये अहंकार आहे, मी पण आहे. तुम्हाला मला वाटते मी करतोय, मी एवढं करतोय. काही नाही मित्रांनो. करोनामध्ये बघितलंय की नाही, बटन बंद झाल्यावर उंदरं कशी पडली पटपट पटपट, घाबरून कसं आपण तोंडाला फडकी बांधून घरात बसलो. बाकीचं कुणाला काय प्रॉब्लेम झाला काय हो? नाही, फक्त माणसाला. त्यातली पण गंमत सांगतो. जे मनोरुग्ण वेडीवाकडी माणसं जे रस्त्यावरनं फिरतात ती कोरोनानं वारली का? ती ह्या जगातच नाही आहे. तो सदा सुखी आहेत, ते वेगळ्याच लेवलला गेलेले आहेत. तुमच्या माझ्यासारखं त्यांना उद्या काय करायचं, परवा काय करायचं, मग भात संपेल, मग भाजी मिळेल काय, मग दूध मिळेल काय, मग मुलगी जन्माला आली म्हणजे आता मग तिला लग्नाला सोनं घेऊन ठेवलं पाहिजे आत्तापासून. तुम्हाला कोणी सांगितलंय ती मोठी होईपर्यंत तुमच्याकडे राहणार आहे आणि तुमचं ऐकणार आहे लग्न करताना? माहिती आहे, उगाचच मुली अरे कोण कशासाठी काय नसतं तसं काय. विश्वामध्ये भगवंतानं ह्या निर्माण केलेल्या सर्व सृष्टीमध्ये सगळा कंट्रोल विश्वविधात्याचा आहे, तुमचा माझा नाही. अगदी साधं सोपं मित्रांनो, आपण जो श्वास घेतोय त्याच्यावर तुमचा माझा कंट्रोल आहे. आज हा कार्यक्रम संपल्यानंतर मी माझ्या घरापर्यंत आणि तुम्ही तुमच्या घरापर्यंत पोचाल याची कुणाकुणाला खात्री आहे? जरा मला सांगा बघू. आहे कंट्रोल? आणि म्हणतोय मी सगळं करतोय. काय नाही आपल्या हातात, सगळं परावलंबत्व आहे, सगळं त्याच्याकडे आहे. म्हणून त्याच्या चरणी नतमस्तक व्हायचं असतं. तुमचं आयुष्य त्या चरणी टाकून द्यायचं असतं. मी दिलं टाकून आणि मी सुखी झालो. मी आता कसला विचारच करत नाही, जे होईल ते होईल. विचाराचे नसतात भगवंताला प्रश्न, तो चांगलंच करतो. आत्ताच तुमच्या सगळ्यातील हे दादावी माझ्याशी बोलले, मला म्हणाले तुमच्यातलं बोलण्यातलं मला अध्यात्म प्रचंड आवडलं, कारण तेच जगण्याचं मूळ आहे. आणि खरंच आहे ते.
म्हणून मी पहिलाच काय सांगितलं, मी या शेतीकडे वळलो ते अध्यात्मातनंच. त्यामुळे माझ्या बोलताना अध्यात्म येणारच, मी आधीच सांगतोय. आणि तोच माझा बेस आहे आणि तोच माझा श्वास आहे. त्यामुळे दत्तगुरूंचं नाव घेतल्याशिवाय माझं पान हलत नाही. आणि तुम्हाला सुद्धा सांगणं माझं तेच आहे की भगवंताला विसरू नका मित्रांनो. प्रकाश संश्लेषणाचा जे विषय आहे, निसर्गामध्ये ज्या गोष्टी आहेत ज्या भगवंतानं तुम्हाला मला दिलेल्या, त्याच्यामधल्या इतक्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पुढे चला, हां थांबा. ह्या इतक्या साध्या सोप्या गोष्टी आहेत. आज तुम्ही इतकी वर्ष शेती करताय, तुमचे पूर्वज शेती करतायत, तुम्हाला आता कळेल की निसर्गामध्ये ताकद किती आहे आणि तुम्हाला बाहेरून काही तुमच्या शेतामध्ये बागेमध्ये घालण्याची गरज आहे का हे तुम्हाला आता कळेल. कारण या निसर्गामध्ये तुम्हाला मला जगण्यासाठी भगवंतानं अनेक गोष्टी, शब्द महत्वाचा आहे का, मुबलक आणि मोफत दिलेल्या आहेत. तसंच तुमच्या शेतामध्ये, तुमच्या बागेमध्ये सुद्धा तुम्हाला सुंदर उत्पन्न येण्यासाठी भगवंतानं निसर्गामध्ये अनेक गोष्टी तुम्हाला मुबलक आणि मोफत दिलेत, ज्या कधीही संपणाऱ्या नाहीत. उदाहरण पहिलं, तुमच्या माझ्यासाठी, समाजातल्या लोकांसाठी, तुमच्या माझ्या दररोजच्या जगण्यातलं. तुम्ही आणि मी जिवंत आहोत. मी बोलतोय, तुम्ही ऐकताय. आज तुम्ही घरापासून इथपर्यंत आलाय म्हणजे तुम्ही जिवंत आहात. वैज्ञानिकदृष्ट्या जिवंत असण्यासाठी तुम्हाला मला ऑक्सिजनची गरज आहे, बरोबर? काय असं कोण आहे इथं की मला ऑक्सिजन नको, माझं मी जगतो, असं कोण आहे? ऑक्सिजन, त्याशिवाय तुमचं माझं जगणं नाही. ज्याची किंमत आपल्याला कोरोनामध्ये कळालेली आहे. ऑक्सिजन म्हणजे काय असते ते. सिलेंडर आणण्यासाठी पळापळ लोकांनी केलेली आहे त्यावेळेला. आता ज्या ऑक्सिजन शिवाय तुम्ही मी जगू शकत नाही, त्या ऑक्सिजनचे महिन्याचं बिल रिचार्ज मारतो आपण. कोण कोण मारते रिचार्ज? जिओचा रिचार्ज माहिती आहे ना, मोबाईलचा महिन्याचा रिचार्ज संपायला लागला म्हणजे तळमळ तळमळ घालमेल. पहिला ते रिचार्ज मारा. तुम्हाला किती नादाला लावून ठेवले बघा त्या मोबाईलच्या. ती काय जीवनावश्यक गोष्ट आहे मोबाईल, पण तुम्ही त्या ॲडिक्शनमध्ये, त्या व्यसनामध्ये इतकं गुरफटला आहे. मोबाईलचा रिचार्ज संपायच्या आधी 8 दिवसापासून तुम्हाला आधी वेळेत रिचार्ज नाही बाबा. 1-2 दिवस फोन बंद पडला, तुमचं माझं जगणं थांबणार आहे? तरी सुद्धा आपण अडकलो त्याच्यामध्ये. पण श्वास अडकला तर जगणं थांबणार आहे ना? असा बहुमूल्य ऑक्सिजन जो निसर्ग निर्मित आहे, त्याचे पैसेच द्यायचे नाही आहेत. तो ऑक्सिजन वाढावा म्हणून कुणी कुणी प्रयत्न केलेत, हात वर करा. 1 2 3 4 5 6 7 आहेत, थोडे 5 जण आहेत. ऑक्सिजन निर्मिती कशी होते मित्रांनो? शेतकरी आहे आपण, झाडापासून होते. मी फार काय मोठी समाजसेवा करा म्हणणारच नाही. तुम्ही आणि तुमच्या घरातील 2-4 लोक, आता कुटुंब पण लहान झालंय, एकत्र बिकित्र संपलं ते आता. तुमच्या घरामध्ये जी काय तुम्ही 2-4 लोक उरलेली असाल, त्या 2-4 लोकांना ऑक्सिजन मिळावा म्हणून एक झाड आयुष्यामध्ये आपण लावतो का? भीषण शांतता. कळलं काय? एज्युकेटेड, कल्चर्ड, संस्कारी लोक आपण. फार मोठं झाड लावायला काय कष्ट करावे लागतात? पैसे घालावे लागतात काय? दररोज उठून सकाळ संध्याकाळ कष्ट करावे लागतात? एकदा झाड एखादं लावलं आणि त्याला एक 8-15 दिवसाच्या पाण्यानं ते जगलं तर निसर्गाच्या नियमाप्रमाणे ते वाढतं. तुम्ही काय करायचं नाहीये बरं काय. फार अहंकार आणू नका, मी लावले नाही. त्याचं ते वाढतंय. कसं वाढतंय ते मी तुम्हाला सांगणार आहे आता. पण एक झाड आपण लावत नाही हे आपलं कर्तृत्व बरं काय आयुष्यातलं. फार काय मोठं बोलायचं नाही आपण. पहिला स्वतःला आरशात बघायचं की आपण काय करतोय. स्वप्न मोठी, इच्छा मोठ्या, हे व्हायला पाहिजे, ते व्हायला पाहिजे, असा हो कोया, तसा हो कोया, मी ह्या करतलंय, मी ता करतलंय. अरे एक झाड लावा पहिल्यांदा, बाकीचं नंतर. आपण ते सुद्धा लावू शकत नाही. आणि तुमच्यासाठी लावा, जगासाठी नको बरं काय. त्याचा ऑक्सिजन तुम्हालाच मिळून दे, तुमच्या 4 लोकांना बस. फार काय मोठं कर्तृत्व नको आपल्याला. निसर्गामध्ये लावलेली प्रत्येक गोष्टीची काळजी निसर्ग घेतो म्हणजे भगवंत घेतो. तुमची माझी पण काळजी निसर्ग घेतो, भगवंत घेतो. ती कशी शास्त्रीयदृष्ट्या ते आता दाखवतो तुम्हाला. आता बघा, आंब्याचंच आहे. एक आपण जर कोय लावली तर आंब्याचा एक वृक्ष तयार होतो. आता तुम्ही जुन्या जाणत्या लोकांना माहिती आहे, 100 वर्ष आंब्याची झाडं आहेत ना, आहेत रोपं. मी परवा गेलो होतो देवगडला, बघितले झाडं 100-150, 150 वर्षाच्या बागा. काय सुख आहे ते.
शेतकऱ्याला म्हटलं बाबा त्या झाडाखाली बस, जरा मिठी मार झाडाला द्या, ते तुझ्या पूर्वजांनी केलेलं आहे, सुकृत आहे, पुण्यही आहे तुझी. 100 वर्षाचे झाड आता बघायला नाहीत बरं काय, हाय ते तोडून टाकलेत लोकांनी, वेड्या लोकांनी. सुंदर गार झाड मस्त, मी बसलो झाडाखाली जाऊन तासभर, सुख आहे, समाधान आहे, एनर्जी आहे झाडामध्ये. एक कोय लावलेली आहे, 100 वर्ष झाड ते उत्पन्न देत आहे. भगवंताची किती असीम कृपा तुमच्या माझ्यावर आहे बघा. आता हे जे उत्पन्न देणारं झाड आहे बघा, एका छोट्याशा आंब्याच्या कोळीचं रूपांतर विशाल झाडामध्ये होतं. ह्या झाडाला शेकडो किलो वजनाचे आंबे लागतात की नाही? हे कुठून येतात याचा विचार कोणी केलाय? याचं चिंतन मनन कोणी केलंय? मला नेहमी काय म्हणायचं आहे मित्रांनो, मी तर शेतकरी नाही आहे, मी पहिलाच सांगितलं तुम्हाला, मी सिव्हिल इंजिनियर आहे आणि मला त्यातलं काय कळत नाही, मी नम्रपणे कबूल करतो. पण माझ्या मनामध्ये प्रश्न सतत पडतात आणि मी त्याचा अभ्यास करतो. मी विचार करतो, साला इतकी वर्ष झाड सुरू आहे, दरवर्षी 2-3 टन आंबे लागतातच मोठ्या झाडाला. आता जर 100 वर्ष 50 वर्ष म्हणूया, किती झाले आंबे? हे आंबे लागण्याची प्रक्रिया, प्रोसेस, त्याला पालवी फुटणार, त्याला मोहर येणार, मोहर आल्यानंतर ठराविक ठिकाणीच फर्टाईल होणार, त्याचे आंबे तयार होणार. तयार झालेले आंबे सगळे टिकणार नाहीत, त्यातले काही गळून पडणार, काहीला गार बसणार आणि काही त्यातले उरून तुम्हाला शेवटी खायला मिळणार. कुठला आंबा कुणाच्या पोटात जाणार हे तुम्ही आणि मी ठरवू शकत, सगळं तिकडं आहे. मग ही जी प्रक्रिया आहे, ह्या प्रक्रियेमागचं विज्ञान आणि ह्या प्रक्रियेमागचं अध्यात्म मी स्वतः जाणून घेण्याचा प्रचंड प्रयत्न केला. मी प्रचंड अभ्यास करतो अध्यात्माचा, माझं उपासना तगडी आहे आणि मी सतत महाराजांना डोळे बंद करून, महाराज काय आहे मला समजून घ्यायचं पहिल्यांदा. आणि जे मला माझ्या ध्यानातून उपासनेतून थोडं थोडं कणभर कळतंय ना, तेच मी तुम्हाला सांगतोय. अनेक लोक याला आजकाल प्रवचन म्हणायला लागलेत, कारण अध्यात्मातला विषय असल्यामुळे. प्रवचन तर प्रवचन, प्रशिक्षण तर प्रशिक्षण, तुम्हाला काय वाटेल ते शब्द म्हणा. खरं तुम्ही मला विसरून जावा राहुल टोपलेला, तर मी त्यातल्या काही नेमक्या ज्या गोष्टी सांगतोय मित्रांनो, त्या विसरू नका. मला असं कधी म्हणणं नाही की मला लक्षात ठेवावं तुम्ही. भगवंत कृपेने माझ्या तोंडातून तुमच्या उपयोगासाठी ज्या काही 2-4 गोष्टी बाहेर पडतायत त्या विसरू नका, ज्या तुम्हाला कामाच्या आहेत, त्यात माझा काय फायदा नाही. आता हे आंबे कसे लागतात याचा अभ्यास जेव्हा चालू केला तेव्हा हे निसर्गाचं कोडं माझ्या डोक्यामध्ये सुरू झालं. आता बघा, माणसं आणि प्राणी अन्न खाऊन मोठे होतात, बरोबर? आता झाडं काहीच खाताना दिसत नाहीत आपल्याला, मग ती मोठी कशी होतात आणि कशा जीवावर मोठी होतात? खतं हे झाडांचं अन्न नाही आहे. आता मी बोलताना प्रत्येक डोक्यात अन्न आम्ही खत घालतो की नाही 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 नाही, चूक आहे. ते खत झाडांचं अन्न नाही आहे बरं का, हे लक्षात ठेवा. आता मग झाडं मोठी होतात कशी? आता बघा, तर ती मातीतून, पाण्यातून की हवेतून मोठी होतात? हा प्रश्न जसा मला पडला तसा जगातल्या काही वैज्ञानिकांना पडलेला होता. आधी काही शास्त्रज्ञ होते परदेशी, ह्या लोकांना हा प्रश्न पडला की झाडं मोठी होतात कशी? त्यांना जमिनीतनं काय मिळतं का? खनिज पाण्यातनं काय मिळतं का? काय हवेतनं काय मिळतंय? याचा शास्त्रशुद्ध अभ्यास सुरू झाला. आणि एका शास्त्रज्ञानं, परत मी सांगतो, मगाशी काय म्हटलं, वेडं असल्याशिवाय काही उत्पन्न हो, शाण्या माणसांचं काम नाही ते. त्या वेड्या शास्त्रज्ञानं याचा अभ्यास चालू केला की साला झाड मोठं कसं होतंय, झाडांना हे फळं फुलं लागतात कशी आणि याची उत्पत्ती कशी होते. जसं आजकाल बिग बँग, मानवाची उत्पत्ती शोधतायत माहिती आहे ना, हजारो वर्ष सुरू आहे. न्यूट्रॉन कसं झालं, काय झालं हे सुरू आहे. त्याला क्वांटम फिजिक्स म्हणतात. तेच अध्यात्माचा बेस आहे. हिंदू शास्त्रामध्ये ते हजारो वर्ष शिकवलंय, ही खुळे आत्ता शिकायला लागल्यात. आपल्याला आधीच आपल्या पूर्वजांनी शिकवलेलं आहे. आता हे कसं सुरू झालं, हे प्राचीन काळापासून मानवाला प्रश्न पडला